अ व्हेरी गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. आरोग्य विज्ञान शाखेच्या वतीने या पोषण व आहारशास्त्र विषयक व्याख्यानात मी डॉक्टर मधुर गवळी आपले हार्दिक स्वागत करते. पोषण आणि आहारशास्त्र हे निरोगी जीवनाचे मुख्य आधार आहेत. योग्य आहार आणि संतुलित पोषण केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे. तर विशेषतः आजच्या बदलत्या जीवनशैलीत तर योग्य आहाराचे महत्त्व अधिकच वाढलेलं आहे. तर या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या व्याख्यात्या म्हणून मिसेस कस्तुरी भोसले ह्या लाभल्या आहेत. त्या डिस्कवर वेलनेस पुणे इथून आल्या आहेत. मी मॅडमचं स्वागत करते. मी सर्वप्रथम आपले व्हाईस चान्सलर संजीव सोनवणे आणि आरोग्य विज्ञान शाखेच्या संचालक डॉक्टर रश्मी रानडे ताई तसंच भोसले मॅडम आणि आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मी कुलगुरू सरांना विनंती करते की त्यांनी कृपया भोसले मॅडमचं स्वागत करावं आणि सत्कारही करावा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. आता मी रानडे मॅडमला विनंती करते की त्यांनी कृपया कार्यक्रमाची प्रस्तावना द्यावी. त्याआधी आपण महाराष्ट्र गीत आणि आपल्या विद्यापीठ गीतासाठी सर्वांनी कृपया उभं राहावं. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दस्तरानी तू महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. एक प्रतिज्ञा असे आमची, ज्ञानाची साधना चिरंतन. ज्ञानाची साधना चिरंतन. ज्ञानाची साधना. ज्ञान हेच संजीवन साऱ्या जगताच्या जीवना. चिरंतन ज्ञानाची साधना. चिरंतन ज्ञानाची साधना. सुधारतेची सकलाच्या अंतरी. गीत निवारिल पटल तमाचे प्रभात सूर्या परी. ज्ञानक देऊळ ज्ञानक दैवत प्रगतीच्या पूजना. चिरंतन ज्ञानाची साधना. चिरंतन ज्ञानाची साधना. नव्या गुणाचा नव्या जगाचा ज्ञान धर्म आहे. त्यातच आमच्या उजळ उद्याचे आश्वासन राहे.
प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना चिरंतन ज्ञानाची साधना चिरंतन ज्ञानाची साधना ज्ञान हेच संजीवन सारा जगताच्या जीवना चिरंतन ज्ञानाची साधना चिरंतन ज्ञानाची साधना. थँक्यू, धन्यवाद. मी रानडे मॅडमला विनंती करते की त्यांनी कृपया कार्यक्रमाची प्रस्तावना द्यावी. थँक्यू. आपण ज्या प्राथमिक गरजा ज्या बघतो त्याच्यात अन्न वस्त्र निवारापैकी ह्या 3 ज्या आहेत त्याच्यातल्या अन्न हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याकरताच आपण आपल्या डेली लाईफस्टाईल इतकी बिझी करून घेतो. एक अशी म्हण आहे, अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकारी. म्हणजे अन्न हे तुम्हाला तारतं पण, जास्त घेतलं तर ते मारतं पण, आणि तेच औषध स्वरूप होऊन आपल्याला उपयुक्त पण ठरतं. तर ते आहारात आपण कसं असावं, आहार कसा असावा, हे काही जे रोजचे आपल्याला प्रश्न पडतात याचं उत्तर खरं तर आपल्या ह्या आजच्या लेक्चरमधनं मिळेलच. ह्याच्याच ह्या उपयुक्तता लक्षात घेऊनच आपण हा डाएट अँड न्यूट्रिशन हा सर्टिफिकेट आणि डिप्लोमा सुरू केला. डॉक्टर कस्तुरी भोसले आज आपल्याकडे आलेले आहेत. त्या लगेचच आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर आपल्याला काही प्रश्न असतील ते पण आपण विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या आपल्या व्याख्यात्या कस्तुरी भोसले मॅडम यांचा थोडक्यात मी परिचय करून देते. भोसले मॅडम ह्या डिस्कवर वेलनेस पुणे येथे न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स विभागाच्या प्रमुख आहेत आणि सिनियर फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन करतील. चालेल. त्याआधी सर आपलं मनोगत सांगतील, तर परिचय आपण त्यानंतर घेऊया. खरं तर माझी एक मीटिंग चालू आहे, त्यामुळं मी घाईने आलो. या भोसले मॅडम आणि स्कूलच्या संचालिका रानडे मॅडम, आपले देशमुख सर, प्लॅनिंग ऑफिसर, बाकी सगळा स्टाफ आणि या भाषणातून म्हणजे संपताना काहीतरी लाभ मिळेल असे सगळे लाभार्थी. बरोबर बोलताना त्यांनी सांगितलं की बरीच पुस्तकं आहेत त्याच्यावर, आपण काय खावं, कसं खावं, कधी खावं, बरोबर आहे का ना, काय खाऊ नये, असे आपल्याला बरेच प्रश्न पडतात. पण हे कधी पडतात आपल्याला? अनेक गोष्टी खाण्याच्या ऐपत झाल्यावर पडतात. ज्या वेळेला ती नसते त्यावेळेला जे मिळतं ते खातो आणि आपण वाढतो, बरोबर आहे की नाही. तर आता एका विशिष्ट वयानंतर काही खाऊन चालत नाही. आणि आपल्याला शाळेमध्ये शिकवताना असं काहीतरी असं चित्र असायचं, त्यात गाजर असायचं, त्यात दुधाची बाटली आणि ते असं एक ताट असं असायचं ना, प्लेट, आणि त्याच्या खाली लिहिलेलं असायचं समतोल आहार, बरोबर आहे का नाही. असं काहीतरी पुस्तकात होतं आपल्याला. पण आतापर्यंत शेवटपर्यंत आपलं समतोल आहार कशाला म्हणायचं हे कोणी सांगितलेलं नसतं. आणि आपण यूट्यूबवर किंवा त्या रीलवर किंवा अनेक याच्यामध्ये इतके कन्फ्युजन करून सोडतात की कोणतं घ्यावं आणि कोणते नाही, बरोबर आहे की नाही. त्या दृष्टीने मला असं वाटतं की आजचं जे व्याख्यान आहे ते आपल्या दृष्टीने फार एक समज वाढवणारं असेल. काय होतं की मी किती खातो, मला 1500 कॅलरी लागतात का 1800 कॅलरी लागतात, हे प्रत्येक माणसाच्या याच्यावर अवलंबून राहतं. आणि मग आता कॅलरी मोजायच्या कशा हाही फार मोठा प्रश्न राहतो. हरभऱ्याच्या डाळीत किती आहे, चमच्यावर तेलात किती आहे, आणि उलसक काही डोसा खाल्ला, बाहेर पाणीपुरी खाल्ली की आपल्याला तर काहीतरी गडबड झाली आहे. आणि बटाटा वडा तळलेला समोर दिसतो, मोठे बोट दिसतात आणि टेम्पटिंगही होतं, पण आमच्यासारख्याला वाटतं आपण खाल्लं तर या वयात काही त्रास नाही न व्हायचा म्हणून. असे अनेक प्रश्न आपल्याला अत्यंत साधे जीवन जगत असताना प्रश्न साधे असतात, परंतु त्याचं साधेपणानं कोणी उत्तर देणारं मिळत नाही. आणि याचाच विचार करून आपण हा आहारमूल्य त्याचा
जीवनशैली वगैरे या सगळ्याचा एक अभ्यासक्रम आपण वायसीएमनी नव्यानं आणलेला आहे. तो समाजातल्या सगळ्या घटकांची गरज त्याच्यावर आहे. हे सगळं पुन्हा म्हणजे शारीरिक कष्टाचं काम करणारे, संगणकासमोर बसणारे आणि फुल टाईम वर्कर असताना काही चकाट्या मारती इकडे तिकडे फिरणारे असे बरेच प्रकार असतात. त्यांना किती खायला लागतं याचंही पाहिलं पाहिजे आणि ते आपल्याला ज्ञान याच्यातून मिळेल. बरोबर आहे की नाही? राजूसारख्या फोटोग्राफीच्या अपॉइंटमेंट नसणारा बी फोटो काढतो. बरोबर आहे का? आनंदाने. तर अशाही सेवा देणारे विद्यापीठाला लोक आहेत. तर या सगळ्या याच्यामध्ये नेमकं आपल्या स्वतःच्या जो बॉडी टाईप आहे, शरीर रचना, प्रकार, हे सगळ्याला आपल्या गरजेप्रमाणे कसं आहे. आता कोणाला चमकण्यासाठी खायचं असतं, बरोबर आहे नाही? ते कोणाला त्रास झालेला असतो तो कमी करण्यासाठी खायचं असतं, कोणाला, बरोबर आहे की नाही? वाघ. तर या सगळ्याचे उत्तर मला असं वाटतं की ते मिळण्यासाठी हे केलं जातं. तर याचं कसं असतं की अनेक गोष्टी ह्या शेवटी आपल्याला बर्दास्त होण्यावर अवलंबून असतात. काहींना पाणीही पचत नाही, बरोबर आहे की नाही? आणि शेवटी कसं राहतं, मी तुम्हाला मागच्या वेळेला एक गंमत सांगितलेली होती. 2 मित्र असतात, हा याच्याशी संबंधित नाही पण बर्दास्त होण्याच्या संबंधात असतं. त्यामुळे आपल्याला पचल ते घ्यायचं असतं, रुचल ते करायचं असतं. जेवायच्या सुट्टीमध्ये 2 मित्र एकमेकाशी बोलतात डबा उघडल्यावर. म्हणतात काय राव, काय खरं नाही, आजकल मेरे बीवी का ब्यूटी पार्लर का खर्चा बहुत हो रहा है. तो दूसरा म्हणतो काय केले फिर छोड़ देने का बीवी को, बोलने का नहीं जाना ब्यूटी पार्लर. तो म्हणतो फिर बीबी बर्दाश्त नाही होगी. हे असं धरलं का सोडतंय, सोडलं तर पळतंय, असं सगळं हे आहारशास्त्राचंही तसंच आहे. आता भोसले मॅडमचं मार्गदर्शन घ्या, आपण सगळे घेऊ आणि त्याच्यातून जे आपल्याला घ्यायचं ते घ्या. जे सोडायचं आहे काय सोडायचं ते तुम्ही तुमचं ठरवा, हा त्याच्यातला भाग आहे. तर या उपक्रमाला रानडे मॅडम आपल्या आरोग्यशास्त्र विभागाने स्कूलने केलेला उपक्रम आहे, त्याला खरं कौतुकास्पद आहे. दर महिन्याला असं काहीतरी ठेवा, बरोबर आहे की नाही? तर ते फार उपयोगी ठरेल. 2 लोक येऊत किंवा 200 येऊत, आपला उपक्रम चालू ठेवायचा. आरोग्यशास्त्र विभागानं दर महिन्याला एक तरी अशा प्रकारचं व्याख्यान जर ठेवलं, कारण आरोग्य हा फार कळीचा मुद्दा आहे. 35व्या वयापर्यंत काही कळत नाही, कुछ भी करो काही होत नाही, पण 35 नंतर ते डिके होतं. असा जो ग्राफ आहे वर जाणारा फिटनेसचा, तो खाली येतो. मग चांगला आहार आणि व्यायाम केला तर थोडा फ्लॅट होतो. एखादा दगडवर जर आपण फेकला तर जेवढी ताकद असते तेवढ्या येईल तो वर जातो, नंतर तो खाली येतो. तसं हे सगळं खाली येतं. मी बरेच दिवस स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्स शिकवलेलं आहे, त्याच्यात हा सगळं ग्राफ्स आणि फिटनेस आणि सगळं त्यावेळेला मी अभ्यास केलेला आहे. आता काही करत नाही, फिटनेसही करत नाही आणि अभ्यासही करत नाही, मेंदूचंच चालू आहे फक्त काय आहे ते. तर त्याच्यामुळे हे अशी व्याख्यानं आपल्याला ठेवली तर चांगल्या प्रकारचं ज्ञानामध्ये भर पडेल. पण माझी व्याख्यात्यांना अशी विनंती आहे की फार काही बजट सांगू नका. जसं फार जड अन्न पचत नाही तसं जड व्याख्यान बी पचत नाही. त्यामुळे सहज सोपं अंमलात आणता येईल आणि दररोजच्या जीवनामध्ये वापरता येईल असे काहीतरी शब्द तुम्ही वापरा, म्हणजे ते रुचल पचल. आणि एखादी जरी गोष्ट एखाद्याने आणली तर ती मला असं वाटतं फार मोठं महत्त्वाचं होईल. नाही जमलं तर एक काम करा, समजा हे व्याख्यान सोडून द्या वाऱ्यावर, काही नाही जमलं तर काही करू नका. पण समजा एखाद्या ठाकर सरांनी येड्यासारखं याच्यातलं काहीतरी घेतलं आणि करायला लागलं तर त्यांना तरी वेड्यात काढू नका. तरी हां त्याच्यात तरी आडवं येऊ नका. याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. चालेल.
मॅडमचा मी पुन्हा एकदा परिचय करून देते. कस्तुरी भोसले मॅडम या डिस्कवर वेलनेस पुणे येथे न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स डिपार्टमेंटच्या हेड आहेत आणि सिनियर फॅकल्टीही आहेत. पोषण आणि आरोग्य याविषयी त्यांना विशेष रुची आहे. त्या गेल्या 18हून अधिक वर्षांपासून फिटनेस आणि वेलनेस क्षेत्रात कार्यरत आहेत आणि न्यूट्रिशन डायटेटिक्समध्ये त्या पदव्युत्तर असून सर्टिफाईड डायबेटिक एड्युकेटरसुद्धा आहेत आणि सरकारमान्य योग प्रशिक्षकसुद्धा आहेत. तसेच त्यांनी गोल्ड जिम्स, तलवळकर फिटनेस, VLCC इन्स्टिट्यूट्स आणि इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये महत्त्वाचं कार्य केलं आहे. याशिवाय त्यांनी काही स्टार्टअप्स आणि छोट्या सेटअपसाठी आरोग्यदायी मेन्यू तयार करण्याचे काम केलं आहे. त्या मागील 7 वर्षांपासून डिस्कवर वेलनेससोबत कार्यरत आहेत. तर आज भोसले मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावे. थँक्यू. हॅलो, गुड आफ्टरनून. येतो आहे आवाज माझा? येतो आहे ना? ओके. सो बराच वेळ तुम्ही थांबलेले आहात. सो मी आता बाकीचं काही इकडचं तिकडचं बोलत नाही, डायरेक्ट आपण विषयाला सुरुवात करूया. तर बेसिकली जेव्हा इथे येऊन काहीतरी बोलायचं असं ठरलं की जेव्हा मॅडमशी बोलणं झालं होतं तेव्हा म्हणलं होतं की मोस्टली जो सगळं येणारी आपली लोकं आहेत त्यांचं बसून काम आहे. आणि आत्ता इन जनरल आपण बाहेरही गेलो म्हणजे घरातही इतर व्यक्ती तुमच्या असतील तरी बऱ्याचसं बसूनच काम आहे. कुठल्याही फील्डमध्ये जा, आता अनलेस अनटिल काहीतरी वर्कर क्लास आहे, कोणीच असं शारीरिक मेहनतीचं काम करत नाही. दुसरं म्हणजे पूर्वीच्या काळी जे होतं येता जातानाचा जो व्यायाम होता किंवा बसस्टॉपपर्यंत जायचं जरी होतं तसं आता काहीच राहिलं नाही. आपण पार्किंगमध्ये उतरतो, तिथे बसतो गाडीवरती. आता तर नवीन नवीन ज्या सोसायटीज मोठे मोठे बिल्डर्स करतायत ते पार्किंगमध्ये लिफ्टही करतायत की गाडी दारात येईल, म्हणजे 18व्या मजल्यावरती वेगळा एलिव्हेटर आणि गाडी दारात, म्हणजे इथे शूज घालून असं गाडीत बसायचं, तिथे उतरायचं आणि तिथे जायचं. म्हणजे इतके आपले कष्ट कन्व्हिनियन्स या नावाखाली किंवा प्रगती या नावाखाली कष्ट कमी 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 करत होत चाललेले आहेत. आणि आत्ता सर म्हणले तसं त्या लेवलला आपण पोचलो आहोत नशिबानी की सगळं आता खाऊ शकतो आहे. सो एकीकडे ॲबंडन्स आहे भरपूर, पण सगळं इन्कमच आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला इन्कम कमी आणि एक्सपेन्सेस जास्त हवे आहेत. जे बँक अकाउंटच्या बाबतीत उलटं हवं आहे आपल्याला की इन्कम जास्त हवं आहे आणि एक्सपेन्स कमी हवा आहे. पण शरीराच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणतो आहे तेव्हा आपल्याला खरं बघायला गेलं तर इन्कम कमी आणि एक्सपेंडिचर जास्त हवं आहे आणि ते आत्ता बरोबर उलटं होतं आहे. म्हणून आपण आत्ता ह्या स्टेजला आलेलो आहोत. ओके. सो काय प्रॉब्लेम कुठे सुरू होतो आहे? सो जे आत्ता म्हणलं की दिवसभर आपलं बसून काम आहे, तरी आता तुम्ही येऊन काम करता आहात. IT प्रोफेशनल्स तर आठवड्यातून 3 दिवस अजूनही घरून काम करत आहेत. सो ते घरून काम करतात तेव्हा असं कुठेतरी सोफ्यावरती, बेडवरती, मग तो लॅपटॉप कुठेतरी असा. सो पोश्चरही चांगलं नाही आहे. म्हणजे नुसतंच बसून काम आहे का? तसंही नाही आहे. आपलं पोश्चरही चांगलं नाही आहे. आणि मग आपण तक्रार काय करतो? कंबर दुखती आहे, पोट सुटलेलं आहे. सो आता हे पोट सुटलेलं ही जवळजवळ माझ्या मते 50% जनतेची कंप्लेंट, 50पेक्षाही जास्त कंप्लेंट असेल. मग ते प्रत्येक वेळेला फक्त वजन वाढल्याने होतं आहे का? किंवा भात मग आपण म्हणतो भात बंद करा, कोणीतरी सांगतं बटाटा बंद करा, मग कोणीतरी अजून काहीतरी येऊन सांगतं. तर फक्त प्रॉब्लेम खाण्यातून आलेला आहे असं नाही आहे. ओके. काही वेळेला आपल्या पोश्चरमधूनही तो आलेला आहे. त्यामुळे दोनही गोष्टी आपल्याला आहार आणि विहार, कसं बसतो आहोत पासून कसं उठतो आहोत, किती वेळ बसतो आहोत, किती वेळ उठतो आहोत, हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. सो पोट सुटायला नको असेल आपल्याला तर आहाराबद्दल तर नक्कीच बोलणार आहे, पण बसताना आपण असे बसतो आहोत ना हे बघणं खूप गरजेचं आहे. बसण्याच्या ज्या ह्या सवयी आहेत, एस्पेशली घरी आपण जेव्हा बसतो तेव्हा तुम्ही बसून बघा, लगेच तुम्हाला जाणवेल इथे शिथिलता आलेली आहे, इथले स्नायू तुमचे शिथिल होत आहेत. तर ते शिथिल झाले की आपोआप तो घेर तुमचा वाढणारच आहे. आणि मग त्याच्यामध्ये हो बसतो आहोत, खातो आहोत, बटाटा सगळं खातो, त्यामुळे फॅट वाढतं आहे ही वेगळी गोष्ट आहे. पण दोनही गोष्टी आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा का, हे उदाहरण देऊन का सांगितलं तुम्हाला की दोन्हीचाही समतोल साधणं, कुठलं तरी एकच केलं तर नाही होणार आहे, आपल्याला दोन्हीचा समतोल साधायचा आहे. सो दिवसभर खुर्चीत बसून काम, शारीरिक हालचाल तर नाहीच, आपण आत्ताच बोललो त्याच्याबद्दल. TV, मोबाईल, कम्प्युटर म्हणजे कामासाठी पण आपल्याला लागतोच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त रील्स 10 सेकंद, 13 सेकंद, 15 सेकंद, त्या सेकंद इंटू किती रील्स बघतो किंवा किती ते यूट्यूबचे शॉर्ट्स बघतो आणि किती वेळ आपण एका जागी बसतो हे आपल्याला लक्षातच येत नाही आहे. किंवा किती ते एपिसोड्स होतात किंवा किती नेटफ्लिक्सवरती बिंज वॉच होतं हे आपल्याला लक्षात येत नाही आहे. पण तेवढा वेळ आपण बसतो आहे. जेव्हा आपण काहीतरी दुसरं काहीही
वाचतोय तर वाचनाला तेवढी बैठक नाही आहे, आपण मध्ये पाणी प्यायला उठू काही करू. पण पॅसिव्ह जेव्हा आहे ना, समोर काहीतरी चालू आहे आणि मी जेव्हा नुसतं ऐकतेय किंवा बघतेय, तेव्हा आपली बैठक अधिक असते. ही आपली मानसिकता आहे, ही आपली सायकॉलॉजी. तेव्हा आपल्याला उठायची इच्छा होत नाही, तेव्हा आपल्याला कंटाळा येत नाही, कारण मला काहीच करायचं नाही आहे ना, समोर चालू आहे जे काही चालू आहे ते. त्याच्यामुळे आपण उठतच नाही होत, तासन तास त्या जागी बसून. आता बरेच स्मार्ट वॉचेस आलेत किंवा पॉकेट, म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये ते स्टेप काउंटर ठेवू शकता. त्याच्यामध्ये कधी करून बघितलं आहे का? स्टेप काउंटरमध्ये जर कधी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये टार्गेट असतं, तुम्ही कमीत कमी दिवसभरात 8,000 पावलं चालणं अपेक्षित आहे. तर आज एक आपण प्रयोग करून बघू शकतो. आज गेल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये एखादं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये स्टेप काउंटर असं सर्च केलं तुम्ही प्ले स्टोअरमध्ये तरी येईल, आणि ते डाउनलोड करा. आणि उद्या विशेष काही वेगळं करू नका, पण एक बघा की दिवसभरात किती पावलं चालली जातात. हे तुम्ही जर काउंट केलं, मोबाईल कारण का सतत असतोच आपल्याबरोबर, त्यामुळे तो आपल्याबरोबर चालतोच, तर खूप कमी चालतो आपण, खूप कमी चालतो. सो ह्या सगळ्याचं कलेक्टिव्ह जे झालेलं आहे ते वजन वाढणं, शुगर लेवल्स वाढणं, असं करा. सो वजन वाढणं. आता जे मगाशी म्हणलं, कॅलरी इन कॅलरी आउटचा खेळ आहे सगळा. आतमध्येच येतं आहे नुसतं, बाहेर जातच नाही आहे ना. बाहेर कॅलरी खर्च तर झाल्या पाहिजेत. फक्त श्वास घ्यायला किती कॅलरी खर्च होणार? मेंदू चालतोय आपला, सो आपण थकतोय. ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला आपण थकलोय, पण शरीराने थकलोय का आपण? शरीराने थकलो नाही. त्यामुळे कॅलरी, जी ऊर्जा खर्च व्हायला पाहिजे आपली, ती आपली खर्चच होत नाही आहे. तो खर्च करणं आपल्याला वाढवायला लागतं आहे. प्लस काय, सतत बसूनचं काम जेव्हा आपलं आहे, प्लस स्ट्रेसफुल काम जेव्हा आहे, तेव्हा रिसर्चने आपल्याला दाखवलं आहे की हृदयविकाराचे वेगवेगळे, मग कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढलेल्या. आत्ता जे सर म्हणले ना 35, ते अगदी खरं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली काही वर्षापूर्वीपर्यंत, आवाज येतोय ना, काही वर्षापूर्वीपर्यंत आपण ते वय 40 म्हणत होतो, त्याच्या आधी आपण 50 म्हणत होतो. सो मधुमेह हा आधी वयस्कर लोकांचा किंवा वृद्धापकाळातला रोग होता, जो आता 30ला सुद्धा आलेला आहे. मग तो का आलेला आहे? तर हीच 2 कारणं. एक तर प्रचंड स्ट्रेसफुल लाईफ, जी आपण स्ट्रेसफुल करून घेतलेली आहे, आणि दुसरं म्हणजे बसूनचं काम, आणि तिसरं झोमॅटो स्विगी यांचा खूप मोठा हात. मेडिकल प्रोफेशनल्सला भरपूर मिळवून देण्यामध्ये झोमॅटो आणि स्विगीचा भरपूर हात. झोमॅटो स्विगी एका खिशातून काढून घेतात आणि दुसऱ्या खिशातून डॉक्टर काढून घेतात. सो सगळं घर बसल्या किंवा त्या झेप्टो आणि हे आपण प्रगती मानतोय त्याला, की मला काहीतरी हवं आहे माझ्या मुलाला मुलीला शाळेत पाठवायला, आणि ते 3ऱ्या मिनिटाला दारात येतं आहे. ही आपल्याला प्रगती जरी वाटत असली तरी ती आरोग्याची अधोगती आहे. कारण आपण खाली जिने उतरून जात पण नाही आहोत. जिने सोडा लिफ्टनीच जाणार आहोत, पण निदान घरापासून लिफ्टपर्यंतही आपण जात नाही आहोत, लिफ्टपासून खालच्या दुकानापर्यंतही आपण जात नाही आहोत. सो इतकं कन्व्हिनियन्सच्या नावाखाली इतकी फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण कमी करून घेतलेली आहे. आणि मग त्याच्यामधून येणारी सांधेदुखी, खूप लहान वयात सांधेदुखी आहे. अगेन सांधेदुखीसुद्धा हा काही वर्षापूर्वीपर्यंत म्हातारपणाचा रोग होता, आता तो अलीकडे येत चालला आहे. म्हणजे मला आठवतं आहे, मी जेव्हा जिममध्ये कन्सल्ट करायचं तर तेव्हा एक क्लायंट आले होते, IT प्रोफेशनल होते, 10-12 तास कम्प्युटरवरती काम आणि माऊसवरती सतत हाताची परिस्थिती अशी होती की हे रिस्ट ह्या अँगलमध्ये फिरत नव्हतं, इतका स्टिफनेस आला होता, इतका स्टिफनेस. सो ही परिस्थिती आहे आपली, की फक्त मोबाईल असा किंवा कम्प्युटर असा, बाकी मूव्हमेंटच नाही आहे ना. कुठे मूव्हमेंट आहे? अनलेस अनटिल फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण काहीतरी जाऊन करतो, चालतो आहोत. साधं आहे, आपला पाय हा असा सुद्धा होत नाही दिवसभरात, होतो कधी पूर्ण असा? नाही. मांडी घालूनही आपण बसत नाही होत. सो हा जो आत्ता तुम्ही बसल्यावरती जो गुडघ्याचा एक अँगल आहे तो, किंवा स्ट्रेट पाय, एवढ्या 2च अँगलमध्ये गुडघा आहे, व्हेरीन गुडघा तुमचा खूप अँगलमध्ये फिरू शकतो. सेम विथ द हिप जॉईंट. सो सगळे जॉईंट तिथल्या तिथे आपले येत आहेत. मग आता ह्या सगळ्यामधून पुढचं चॅलेंज काय? आता आपल्याला काय वाटतं, का करू शकत नाही आपण? कारण का वेळ नाही आहे, हे खूप मोठं आपल्याकडे खरोखरच नाही आहे, म्हणजे मी ते काही डिनाय नाही करत आहे, पण ह्या सगळ्यातून आपली मानसिकता पण बिघडते, हे आपल्याला लक्षात येत नाही. आत्ता सर जसं म्हटले किंवा मॅडम पण म्हटलं की अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या 3 आपण गरजा म्हणतो. त्यातलं मी नेहमी म्हणजे स्टुडंटला सुद्धा शिकवताना मी सांगते की तुम्हीही हे पुढे जाऊन कोर्स आपण घेण्यामागचं हेच आहे की अधिकाधिक लोकांपर्यंत ते ज्ञान पोचावं. सो अन्न वस्त्र निवारा ह्या जर आपल्या मूळ गरजा म्हणल्या तर वस्त्र काय कितीही असतील तरी चालतात. जसं पूर्वीच्या काळी म्हणायचे की 2 बास होतात, 2 जोड, आज एक उद्या तो धुतला की दुसरा.
सो 2 बास होतात आपल्याला. घर 1 काय 4 काय, पण 1 पुरेसं आहे ना. घरावर डोक्यावरती छप्पर. अन्न रोज लागतंय. जेवढे दिवस तुम्ही जगणार तेवढे दिवस अन्न लागणार. सो सगळ्यात पहिलं अन्न येतं आणि तेच सगळ्यात दुर्लक्षित आहे. कारण आपण ते कमवायला म्हणून येतो आहोत, काम करतो आहोत, पण काम करायचं आहोत म्हणून आपण खातच नाही आहोत, किंवा पटपट खातो आहोत, किंवा उशिरा खातो आहोत, किंवा स्किपच करतो आहोत सकाळचा ब्रेकफास्ट. सो चालू कशासाठी केलं आहे हेच आपण विसरत चाललो आहे. चालू ह्याच्यासाठी केलं आहे ना, काम करणं. पण ती क्वालिटी ऑफ लाईफ आणि लाईफस्टाईल ह्या नावाखाली बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत आणि हेच काय करायचं आहे ते होत नाही आहे. आणि मग ह्याचा मनावरती परिणाम होतो आहे. कारण जे म्हणजे व्हॉट यू आर व्हॉट यू ईट असं आपण म्हणतो. आणि म्हणून आपल्याकडे जेव्हा म्हणजे योगिक खाण्याबद्दल आपण बोलतो, किंवा म्हणजे पूजा पाठ हे जेव्हा जिथे तुमची मनःशांती अपेक्षित आहे तिथे आपोआप तुम्हाला मांसाहार जो आहे तो नाही सांगितलेला आहे. तुम्हाला तिखट, अति तिखट किंवा मसालेदार खाणं नाही सांगितलेलं आहे, कारण का त्याला आपण तामसिक खाणं म्हणतो. म्हणजे ज्याने तुमची काय म्हणतो राग म्हणा, ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्या वाढण्याची शक्यता अधिक असते. सो जर आपण जे खातो आहोत ते आपण आहोत, तर आपण नीट खाल्लं नाही तर आपलं हेच व्यवस्थित चालणार नाही आहे. दुसरं म्हणजे असं खाताना आपलं काय मन आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणून अगेन खायच्या आधी प्रार्थना करणं. काय करतो आपण खायच्या आधी? जे वदनी कवळ आहे किंवा कुठेही आपण जगाच्या पाठीवर गेलो तर परंपरा जर बघितली तर प्रार्थना आहेच आहे खाण्याच्या आधीची. काय करतो आपण? मन जे सगळीकडे फिरत असतं, की मग आज डब्बा भरला का, गॅस बंद केला आहे का, पासून ते आज अभ्यास आहे, उद्या मुलीची परीक्षा आहे, बँकमधून आता EMI कट होणार आहे, हे जे सगळीकडे मन फिरत असतं ते त्या ताटापाशी घेऊन येण्यासाठी प्रार्थना आहे. आणि ऑफकोर्स मग ग्रॅटिट्यूड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. सो ते मन तिथे असणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेवताना मांडी आयडियली घालून बसणं तुम्ही अपेक्षित आहे. काय होतं मांडी घातल्याने? पायाकडचा रक्तप्रवाह हा तुमचा पोटाकडे येतो, ज्याने पचन तुमचं चांगलं होणार आहे. सो फक्त काय खातो आहोत? नेहमी आपण काय करतो? भात खायचा, भात नाही खायचा, पोळी खायची, भाकरी खायची. फक्त काय खातो आहोत नाही आहे, ते कसं खातो आहोत, ते खाताना मन काय आहे आपलं, ते किती प्रमाणात खातो आहोत. सगळ्या गोष्टींचं कलेक्टिव्ह आहे. सगळ्या गोष्टींची कलेक्टिव्ह ही आपली हेल्थ आहे. सो खाताना मन शांत ठेवणं, खाताना मोबाईल, संगणक काहीही न बघणं, म्हणजे काम करता करता न खाणं, खाताना जेव्हा जेव्हा शक्य असेल निदान तेव्हा मांडी घालून बसणं. ऑफकोर्स जेव्हा तुम्ही दुपारचं जेवण इथे घेत असाल तेव्हा ते शक्य नाही, आय कॅन अंडरस्टँड. पण जेव्हा घरी आहोत तेव्हा तरी शक्यतो मांडी घालून बसणं, जेणेकरून एकतर गुडघ्याला मुडपायची सवय राहील, आणि दुसरं म्हणजे रक्तप्रवाह आपला पोटाकडे जाऊन पचन आपलं सुधारेल. तिसरं म्हणजे मांडी हे असं आसन आहे की विच इज नॉट व्हेरी अनकम्फर्टेबल अँड नॉट टू कम्फर्टेबल. खूप काऊन कम्फर्टेबल नाही आहे, त्यामुळे तुमचं जेवण झाल्यावरती तुम्ही उठणारच आहात. उगाच ताटावर बसलोय आणि मग समोर काहीतरी दिसतंय टेबलवरती ते ताटात घेत खात बसलोय, हे होणार नाही आहे. तुम्ही उठणार आहात. सो हा सगळा बेनिफिट आहे. सो तुमचं मन आणि शरीर हे जोडण्याचं साधन तुमचं जेव्हा जेवण आहे तेव्हा तुम्हाला जे काही करायचं आहे, मग 2 मिनटं डोळे मिटून बसणं, ताटाकडे छान बघणं, तेही आपण करत नाही. खूप वेळेला मी हा प्रयोग केला आहे, घरातल्यांबरोबर पण केला आहे, स्टुडंट्सबरोबर पण केला आहे, असं कुठे गेलं त्यांच्याबरोबर पण केला आहे. पटकन जर विचारलं आज जेवायला काय खाल्लं, कोणीतरी कधीतरी 2 वर्षापूर्वी माझ्याशी कसं भांडलं होतं ते माझ्या लक्षात राहतं, पण मी आत्ता 2 तासापूर्वी काय जेवले ते माझ्या नाही लक्षात राहत. का? कारण माझं लक्षच नव्हतं जेवताना त्याच्याकडे. चुकीची गोष्ट आहे ना. मी कपडे घेताना मी ट्राय करते 4 वेळेला, हा नको, हा नको, मग ह्या ब्रँडचा नको. हां, जेवताना आपण हे काहीच करत नाही आहोत. जे समोर आलंय ते करतोय, मोकळं होतोय. हे त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच पहिला बदलला ना, की त्याला तेवढं महत्त्व आहे, हेच आपण विसरत चाललोय. ते दिलं की आपोआप पुढचे आपले डिसिजन बरोबरच होत जातील. मग फार नाही विचार करायला लागणार, मग आपोआप तुमच्या लक्षात येईल काय घ्यायचं आणि काय नाही. सो आता कसं आहे, आपल्याकडे सगळ्याला ना आपल्याला प्रूफ लागतं, पुरावा दाखवा असं. तर हा पुरावा आहे की का आपल्याला बदलायची गरज आहे. खूप आपल्याला काही आकडे अभ्यास कुठे पेपरमध्ये लिहायला जायचं नाही, किती टक्के वगैरे, पण दाखवण्याचा मुद्दा हा आहे की हे जे प्रमाण तुम्हाला आत्ता सगळं दिसतंय की लठ्ठपणाचं प्रमाण म्हणा, सिडेंटरी लाईफस्टाईलचं प्रमाण म्हणा, किंवा लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटीमुळे येणारं डायबिटीज आणि ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण म्हणा, हे जे आत्ता दिसतं हे साधारणपणे जर 2000 सालचे आपण नंबर्स काढून बघितले तर ह्याच्या निम्म होतं. म्हणजे गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मग काय झालं गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये?
तर सो कॉल्ड प्रगती झाली आपली. सो छानच आहे, रस्ते छान झालेत, गाड्या भरपूर आल्या आहेत, सगळं एव्हरीथिंग इज गुड. पण मग अशीच आम्ही मॅडमशी बोलत होतो तेव्हा असं आमचं की पुणे हे सायकलिंगचं शहर एकेकाली, म्हणजे मी पुण्यातून आली आहे म्हणून तो रेफरन्स देते तुम्हाला, पण सायकलिंगचं शहर म्हणलं जायचं. आता सायकलच दिसतच नाही आणि अगदी एखादीने चालवायचं म्हटलं तरी रस्त्यावरती जागाच नाही आहे सायकल चालवायला, ही पण फॅक्ट आहे. सो हे सगळं जे बदललं त्याच्यामुळे हे प्रमाण वाढलं. सो आत्ता अशी परिस्थिती आहे की ओबेसिटी किंवा ओव्हरवेट ह्याच्यामुळे होणाऱ्या डेथचं प्रमाण वाढलं आहे, म्हणजे अति खाण्यामुळे. ओबेसिटीचं मेन कारण अति आणि चुकीचं खाणंच आहे ना. सो अति खाण्यामुळे आपण डेथकडे जातो आहे. म्हणजे एक काळ असा होता की आपल्याला माल न्यूट्रिशन ही खूप मोठी भारताकडे समस्या होती. अजूनही आहेत मालनरिष्ट आपल्याकडे, अजूनही भरपूर जनता आहे, मी नाही म्हणत नाही, पण आता ओव्हरनरिष्ट पण तेवढीच आहे, ओव्हरनरिष्ट ही जनता तेवढीच आहे. हे स्केअरी आहे. सो मध्ये कोणच नाही आहे, मध्ये फार कमी जनता शिल्लक आहे, विच इज स्केअरी. आणि तेच फ्युचर आहे ना, जी मधली हेल्दी जनता असणार आहे तीच आपलं फ्युचर आहे. सो इट इज स्केअरी. त्यासाठी ती आकडेवारी की किती आपल्याला काहीतरी करायला हवं आहे. आणि आपल्याला म्हणजे फक्त आपण इथे 50 जण जे बसलो आहोत ते नाही, जेवढी लोकं आपल्याला भेटतील तेवढ्यांना आपल्याला त्या ह्याच्यामध्ये जोडून घ्यायला हवं आहे की नाही, हेल्दी खाणं, व्यायाम करणं, जे काही आहे त्याला जोडून घ्यायला हवं आहे आपल्याला, ते पुढे पास करायला हवा आहे बॅटन तो. ठीक आहे. सो मगाशी जसं म्हटलं की ह्या सगळ्याला आपल्याकडे खूप छान कारण आहे जे टू सर्टन एक्सटेंट खरं आहे, पण आपण ते बदलू शकतो. ते म्हणजे वेळ नाही. कारण 10-11 तासाची 9 ते 10 तासाचं मोस्टली ऑफिस होतंच सगळ्यांचं, प्लस ट्रॅव्हल ज्यांचं लांब आहे वगैरे वगैरे वगैरे. सो पुण्यामध्ये जरी आत्ता जर जनरल बघितलं तर ट्रॅफिकची परिस्थिती बघता आम्ही म्हणतो की 12 तास फुल टाईम जॉब करणाऱ्या माणसाला 12 तास तुम्ही धरायचं नाही, तो सकाळी 7ला गेला तर संध्याकाळी 7लाच येणार आहे, असं धरून चालायचं. सो इथे नाशिकमध्ये थोडं ट्रॅफिक कमी, त्यामुळे 10 किंवा 11 तास, पण तरी फुल टाईम जॉब करणारा माणूस तेवढा वेळ बाहेर असतो. सो आय डू अंडरस्टँड दॅट की त्यात सवय, म्हणजे त्यात वेळ काही नाही आहे. पण आता जर ह्याच्यानंतर तुम्हाला व्यायाम करायची इच्छा झाली आणि तुम्ही उद्यापासून किंवा परवापासून किंवा 1 तारखेपासून करणार असं आता 1 जानेवारी निघून गेले, मी उशिरा आले, नाही तर मग तुम्हाला ते चांगलं कारण झालं असतं की 1 जानेवारीपासून करायचं आहे, पण 1 फेब्रुवारीपासून करायचं ठरवलात तर फक्त एकच करा. जी गोष्ट तुम्ही रोज करू शकता तीच करायला घ्या. म्हणजे काय की मी आज ठरवलं की मी 4 वाजता, वेळ नाही होत ना, त्यामुळे मी 4 वाजता उठणार, 4:15 ते 4:15 चालून येणार, मग मी माझं घरातलं स्वयंपाक पाणी वगैरे करून मुलीला शाळेत पाठवणार. 1 दिवस करीन, 2 दिवस करीन, 3 दिवस करीन, बंद करीन. हेच जर मी ठरवलं की नाही मी रिजनेबल 6 वाजता उठणार, 20 मिनटं चालणार, चान्सेस जास्त आहेत. मी चालीनच 2 महिने असं मी म्हणत नाही, पण 4 वाजता उठून 1 तास चालण्यापेक्षा 6 वाजता उठून 20 मिनटं चालण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो जे काही हे व्यायामबद्दल झालं, पण कुठलाही जो लाईफस्टाईलमधला बदल तुम्ही करायला जाल तो लाईफस्टाईलमध्ये बसवायचा प्रयत्न करा, ते तुमच्या रोजच्या जीवनशैलीत बसवायचा प्रयत्न करा. आता उठल्यावरती आज मला आंघोळ करायची बरं का, मग त्यासाठी मला 10 मिनटं लागतील असं वेगळं काढायला लागतो का आपल्याला वेळ? नाही. रोजच्या रुटीनमध्ये आंघोळीचा 10 मिनटाचा 15 मिनटाचा वेळ, चहा पिण्याचा, जो काही आपली रोजची जी कामं आहेत त्याचा वेळ आपोआप ठेवलेला आहे आपण. त्यांनीच बॅक कॅल्क्युलेशन केलेलं आहे की 10 वाजता ऑफिस आहे, 9 वाजता निघायचे, 2 तास आवरायला लागणार आहेत, 7 वाजता उठायचे. त्याच बॅक कॅल्क्युलेशनमध्ये 20 मिनटाचा वॉक ॲड होऊ दे. 20 मिनिटांनीच म्हणते मी चालू करा, सफिशियंट आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण ते कंटिन्युअस होऊ दे. सो तेवढं ते इम्बाईब झालं पाहिजे. मी व्यायाम करते वेगळं नाहीच वाटलं पाहिजे. मी श्वास घेते मी सांगते का रोज? नाही. मी जेवते मी सांगते का रोज? नाही. मी झोपते मी सांगते का? नाही. मग मी व्यायाम करते हे वेगळं काय येतं? दॅट शुड बी द पार्ट ऑफ लाईफ. पण मग ते कधी होतं? रोज थोडं थोडं असेल तर होणार, एकदम खूप मोठं टार्गेट ठेवलं तर होत नाही. सो ते छोटंसं काहीतरी टार्गेट, म्हणजे तो तुम्हाला व्यायाम, मला वेळ मिळतोय असं वाटायला लागेल. आणि मग जर शक्य झालं तर वाढवा ना, 20 ते 25 मिनटं करा, 25 ते 30 करा, किंवा सकाळी 20 मिनटं, संध्याकाळी 10 मिनटं करा, चालू शकेल. पण ती काहीतरी 10, 15, 20 आता मी अगेन उदाहरण घेते, पण समथिंग यू स्टार्ट विथ. काही बरं बाहेर जायला नाही जमत आहे का? घरामध्ये काय येतं मला? सूर्यनमस्कार येतात का? ते मी चालू करतो. पण जे मी कन्सिस्टंटली करू शकेन असं कुठलंही गोष्ट तुम्ही निवडा, काही प्रॉब्लेम नाही त्याला, पण ती निवडा आणि ती कन्सिस्टंटली करा. सो चॉईस इज युअर्स. नेक्स्ट करू. ठीक आहे.
सो म्हणून आज जेव्हा हे सगळं म्हणलं तसं 2-3 गोष्टींबद्दलच आपण बोलतोय किंवा बोलणार आहोत की आता समजून तर घेतले की काय काय त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत, आणि आहार आणि सोपं ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. आता थोडंसं आहाराकडे येतं. सो पुढचं केलं तरी चालेल. ह्याच्याबद्दल अगदी बोलायचं होतं म्हणून मी आवर्जून टाकलं. काही वर्षांपूर्वी एक रिसर्च वाचण्यात आला आणि तेव्हापासून मी प्रत्येक वेळेला हे सांगते, प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा ह्या गोष्टींबद्दल डिस्कशन होतं तेव्हा, की सिटिंग इज न्यू स्मोकिंग. स्मोकिंग वाईट आहे हे आपल्याला अगदी पहिल्यापासून माहिती आहे. म्हणजे मला अगदी माझ्या लहानपणची ती ॲड आठवते की त्या सिगरेटनी तिरडी व्हायची, थिंग थिंग थिंग. आठवते दूरदर्शनवर ॲड लागायची आणि ते असं ते तिरडीसारखं जळायचं. सो येस, हे आपल्याला खूप लहान आणि अगदी फॅक्ट आहे हां. म्हणजे ईच सिगरेट स्मोक रिड्युसेस युअर लाईफ बाय XYZ मिनिट्स असं रिसर्चने दाखवलेलं आहे. सो त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही. बट सेम इज विथ दिस सिटिंग. ईच आवर यू सिट एक्स्ट्रा इज गोइंग टू रिड्यूस युअर लाईफ स्पॅन. तर त्याच्यामुळे जेवढं कमीत कमी, म्हणून मगाशी मला मॅडमने विचारलं पण तुम्हाला चेअर ठेवू का ह्याच्यावरती, तुम्ही बसून बोलणार का, म्हणलं नाही. आणि मला तिथे उभं राहून पण नको, मला असावाला माईक द्या, मला फिरायला लागतं. मला फोनवरती बोलताना करू शकतो ना आपण, फोनवरती बोलताना दिवसभरात अर्धा तास तरी कमीत कमी आपण सगळं मिळून फोनवरती बोलत असू. मोबाईलवरतीच बोलतो, पूर्वीसारखं लँडलाईन तर नाही की वायर कुठे घेऊन जाऊ. एक सवय लावायची, फोनवर बोलायला लागलं की चालायचं, त्याने सुद्धा खूप फरक पडतो. सो जेवढं कमी बसाल तेवढं चांगलं. लेसर यू सिट इट इज बेटर. सो घरातली पण जेवढी मॅक्सिमम कामं आहेत, तुम्हाला उभ्याने काहीतरी लक्षात आलं आहे, घरातली जेवढी कामं आहेत तेवढी उभ्यानी, किंवा मग म्हणजे चिरणं वगैरे अगदी तुम्ही छान वेळीवर खाली बसून करत असाल ते बसणं इज अ डिफरंट बसणं हां. किंवा फरशी पुसताना बसतो ते वेगळं बसणं आहे. दॅट इज नॉट सिटिंग आयडियल. सो ते ॲक्च्युली रेकमेंडेड आहे. फरशी अशी मॉपनी पुसण्यापेक्षा एनी टाईम यू बेंड डाऊन अँड यू क्लीन, तर ते डेफिनेटली चांगलं आहे. सो ते बसणं काउंट होत नाही, पण हे जे आपण हे असे बसतो ते काउंट होतं. ठीक आहे. सो जेवढं कमी तेवढं बेटर. हे मगाशी त्याच्याबद्दल थोडं बोललो आपण, कॅलरी इन कॅलरी आउट, जे अकाउंटच्या बाबतीत मी तुम्हाला. सो अकाउंटमध्ये आपल्याला कमीत कमी हवं आहे, हे आपलं अकाउंट आहे, इथे आपल्याला कमीत कमी हवं आहे. किंवा काहींच्या बाबतीत हे असतं अकाउंट, काहींच्या बाबतीत हे असतं अकाउंट. सो जी आपली टेंडन्सी आहे त्याच्याप्रमाणे तिथे डिपॉझिट होतं. आता टेंडन्सीवरून अजून पण एक गोष्ट आहे की असे आपल्याला एक नेहमी जाणवतं आणि खूप खूप हळहळतो आपण की दोघं जण बाहेर जेवायला जातो किंवा अख्ख्या ग्रुपमध्ये आपण जेवायला जातो आणि काय 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 ऑर्डर करतो, आणि एक अशी अतिशय सुकडी दिसणारी जी आपली मैत्रीण असते ती दाबून खात असते, आणि आपण एवढं खाऊन पण आपलं वजन वाढत असतं. आणि खूप एकतर म्हणजे ती खूप चांगली मैत्रीण असेल तर आपण तोंडावर बोलून दाखवतो, आणि जर नसेल तेवढी चांगली मैत्रीण तर आपण घरी आल्यावरती कोणाला तरी सांगतो, बघ ना ती एवढं खाते तरी तिचं वाढत नाही, मी काहीच खात नाही माझं वाढतं. टेंडन्सी वेगळी आहे. काहींचं पाणी पण तुपासारखं जातं, काहींचं तूप पण पाण्यासारखं जातं. आणि आता ते यू आर बॉर्न विथ दॅट, म्हणजे ते जेनेटिकमधून आलेलं आहे तुम्हाला. यू कांट डू एनिथिंग अबाउट इट. म्हणजे नॅचरल, याला मेटाबॉलिक रेट म्हणतो आपण, की किती आपलं शरीर असंच बसल्या बसल्या पण किती एनर्जी खर्च करतं हां. पण मग आता ते आपल्या हातात नाही आहे, तर आता रडून उपयोग नाही आहे आपल्याला. आता आपल्याला काहीतरी हालचाल करून किंवा खाण्यापिण्याच्या सवयी बदलूनच तो बदल करायला लागणार आहे. ठीक आहे. तर हेही होणार आहे. सो आणि म्हणून म्हणतो की त्यांनी भात बंद केल्यावर त्याचं वजन कमी झालं म्हणून मी भात बंद केल्यावर माझं वजन कमी होईल असं गरजेचं नाही आहे. कारण त्याचं शरीर वेगळं आहे, माझं शरीर वेगळं आहे. आणि हे अगदी सख्ख्या भावंडांच्या बाबतीतही होतं हां. सो अगदी म्हणजे सख्ख्या बहिणीने किंवा भावानी केलं आहे म्हणजे तुमचे जेनेटिक्स 50% म्हणजे 50 पण नाही 100% सेम आहेत तरी पण नाही, बॉडी वेगळी आहे, त्याचं बिहेवियर हे वेगळं होणार आहे जे काही तुम्ही करणार आहात ते. सो सिम्पल. मग आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, वर्षानुवर्ष बऱ्याचदा असं असतं काही लोकांचं वजन स्टेबल राहतं. ते का राहतं? कारण का वर्षानुवर्ष तुम्ही साधारणपणे जे खाता आहात तेवढ्याच कॅलरी साधारणपणे खर्च होतात हां. पण एक 40 आली 45 आली की सडन वाढतं, स्पेशली फिमेल्सचं सडन वजन वाढतं. का? कारण हॉर्मोनल चेंजेसमुळे मेटाबॉलिक रेट, एनर्जी खर्च करण्याची शरीराची प्रक्रिया जी आहे ती एकदम खाली जाते. त्यामुळे मी खाते तेवढंच पण माझं वजन वाढतं आहे. तिथे आता तुम्हाला खाणं कमी करण्याला पर्याय नाही. आणि दुसरं म्हणजे खर्च वाढवायचा आहे तुम्हाला तिथे, असं जेव्हा होतं. आणि म्हणून वय जसं वाढतं तसं इंटेक हा कमी झाला पाहिजे. आणि जर आपल्याला शरीराची ऐकायची सवय असेल, मी नेहमी सांगते आपल्याला शरीर बोलतं आपल्याशी पण आपल्याला ऐकायची सवयच नाही. ते सांगतं तहान लागली आहे पाणी पी,
मी नाही पित. ते सांगते आता पोट भरलं आहे थांब, मी नाही थांबत. कारण मेंदू बोलतोय पण मी ते ऐकलं पाहिजे ना, माझं लक्ष दुसरीकडेच आहे. सो जसं वय आपलं वाढत जातं तसं शरीर आपल्याला सांगतं थोडं कमी खा. आणि जर आपण ऑब्झर्व केलं तर मगाशी सर म्हणले मला इतकं पटलं ना, 35 क्रॉस केल्यावरती सगळं चित्र बदलतं. आणि लिटरली म्हणजे मी हे शिकताना पुस्तकात शिकले, पण जेव्हा मी अनुभवलं 35 क्रॉस केल्यानंतर की खरंच चित्र बदलतं. 2 वडापाव खाल्ल्यावरती सुद्धा घरी येऊन जेवता येत होतं. आता 1 वडापाव खाल्ल्यावरती सुद्धा रात्रीपर्यंत भूक लागत नाही. हे ॲक्च्युली बॉडी एवढी बदलते, आपल्याला लक्षात येत नाही जोपर्यंत आपण ते अनुभवत नाही. पण त्यासाठी ऐकायला लागतं शरीराचं, जे आपण ऐकत नाही. सो भूक किती, आता एक उदाहरण देते आणि बायका जास्त रिलेट करू शकतील की रोजच्या आपल्या घरात फिक्स नंबर ऑफ पोळ्या ठरलेल्या असतात. मावशी येत असतील तरी आणि आपण करत असू तरी की 6 पोळ्या, 8 पोळ्या, 10 पोळ्या जे काय. आणि मोस्ट ऑफ द डेज त्या तेवढ्याच संपतात. का बरं? नाही संपल्या पाहिजेत. म्हणजे आता तुम्हाला वाईट वाटेल नाही संपल्या पाहिजेत म्हणून आम्ही काय रोज फोडणीची पोळी खाऊ का? पण रोजची भूक माणसाची वेगळी आहे. रोजची माणसाची भूक वेगळी आहे, रोजची तहान वेगळी आहे, सगळं वेगळं आहे. सो रोज फिक्स्ड मी 2च पोळ्या खाते आयडियली नाही झालं पाहिजे जर आपण शरीराचं ऐकत असू तर. एखाद दिवस 2 खाल्ले, एखाद दिवस 1.5 खाल्ली, एखाद दिवस 2.5 सुद्धा खावीशी वाटू शकेल. आणि नॉट डिपेंडिंग अपॉन भाजी, हां की भाजी आवडीची म्हणून 2.5 नाही, पोटातल्या भुकेवरती डिपेंडंट. पण होत नाही, हे होत नाही. डब्यात मी समजू शकते की तेवढंच तुम्ही घेणार, पण घरी असताना म्हणजे आहे ते वाया घालवायचं असं डेफिनेटली मी म्हणत नाही आहे, पण भूक बघून. सो खूप असं म्हणजे आता नेहमी आई म्हणजे पूर्वीचे लोक म्हणायचे की असं विचारू नये किती जेवणार, आपल्या घरात नेहमी जास्त असावं. पण आताची जी फॅमिली सिस्टीम आपली आहे त्याच्यात मला असं वाटतं की वाईट वाटलं तरी चालेल पण विचारून करावं, आत्ता तुला किती भूक आहे. आणि मी विचारते माझ्या घरात रात्रीचा एस्पेशली स्वयंपाक करताना. आणि सुरू काही नाही बरं का विचारायचं नाही म्हणजे मग त्या माणसाला काही ताटावर बसल्यावरती जर वाटलं खावंसं तर द्यायचं नाही का, प्रश्न तो नाही आहे. पण मग एकतर शिळं कोण खाणार हा खूप मोठा प्रश्न उरतो. आणि दुसरं म्हणजे संपवायला म्हणून मोस्ट ऑफ द टाईम घरामध्ये बायका खातात. आता त्याच्यावरून बोलते आहे म्हणून त्याच्यावरती पण येते. असं एकातून एक सुचत जातं की एक पोळी जर उरली आहे आणि घरात जर 4 माणसं आहेत तर 1-1 चौथ सगळ्यांनी खाऊया आजपासून. हां त्या कोणी एक म्हणजे आता काही घरांमध्ये पुरुष संपवतात, काही घरांमध्ये बायका संपवतात, मुलं संपवतात, जे कोणावरतीच एकावरती भार नको. सो ते सगळ्यांनी 1-1 चौथ खाल्ली तर कोणाचंच वजन वाढणार नाही. पण ती एकच बाई रोजच जर शिळच खात राहिली किंवा रोज एक्स्ट्रा खात राहिली तर तिला ते त्रासदायक, किंवा त्याला ते जे कोणी खात असेल तर इक्वालिटीबद्दल बोलू आपण. सो जे कोणी खात असेल तर ते त्याला त्रासदायक होणार आहे. त्यामुळे तसं नको करूया. हा एक डोक्यात आलं म्हणून बोलले त्याच्याबद्दल. हां दुसरं मग आता एनर्जी एक्सपेंडिचरबद्दल जर बोलायचं झालं तर असं होणार नाही की रोज आपण तेवढंच खातो. जसं आता आज मीच ट्रॅव्हल करत आले तर सकाळी आम्ही थांबलो, मग आम्ही वडापाव आणि कोथिंबीर वडी, ते आकाश मिसळला फेमस त्यांचं म्हणून ती कोथिंबीर वडी वगैरे खाल्ली. इथे पण तुम्ही लोकांनी लंच अरेंज केला होता. बाहेरचं असेल जरा वेगळं असेल की आपण रोज नाही तर एवढं कुठे 2 भाज्या आणि गोड आणि हे आपण खात नाही. सो 2 घास एक्स्ट्रा खाल्लं गेलं. आता आज जाताना पण आमचं बाहेरच काहीतरी खाणं होईल. त्यातून आज व्यायाम काहीच नाही तरी आता तुमच्या युनिव्हर्सिटी खूप सुंदर आहे, बाय द वे युनिव्हर्सिटी तुमची. सो त्यात मी एक राऊंड मारला वगैरे वगैरे. पण मग आता जेव्हा मला हे माहिती आहे की आज मी एक्स्ट्रा खाल्लेलं आहे आणि जे मी बर्नआउट करू शकलेली नाही आहे, आयडियली मी उद्या इमिजिएटली कॉम्पेन्सेट करणं अपेक्षित आहे. ते वाढत गेलं की ते वाढत जातं. मी तुम्हाला परत परत ते सांगते, जे फायनान्सच्या बाबतीत करताना तेच करायचे. एका महिन्यात एका गोष्टीवरती खर्च जास्त झाला की दुसऱ्यावरती कमी करतो का नाही. ह्या महिन्यात ट्रिप झाली आहे, नवीन काही घरात घ्यायचं बोलू नकोस म्हणतो ना, तेच इथे करायचं. तिथे ते तुम्हाला डोळ्यांनी डायरेक्ट दिसतं अकाउंट खाली खाली गेलेलं, इथे दिसत नाही पण दिसतं, इथेही दिसणारच आहे. सो तिथे करताय फक्त अपोजिट डिरेक्शनमध्ये जा, त्या डिरेक्शनमध्ये जाऊ नका. तिथे इन्कम वाढू दे तुमचं, इथे कमी होऊ दे. म्हणजे कमी म्हणजे अंडर नरिश नाही राहायचं आहे आपल्याला, पण एक्सेस जिथे कट डाऊन करता येईल तेवढं. आणि जेवढं लगेच कराल ना ते कंपाईल झालं की मग खूप होतो. EMI दर महिन्याला गेलेला बरा असतो ना, 2 महिन्याचा थकला की मग लोड येतो. तर रोजच्या रोज आपल्याला करायचं आहे. हां वेळ लागेल. मी आत्ता अर्धा तास तुमच्याशी बोलून गेले आणि उद्यापासून तुम्ही सगळं कराल अपेक्षित नाही, होणारही नाही. पण त्या 10 गोष्टी सांगते त्यातली एक जरी केलीत तरी पुष्कळ आहे, भरपूर फरक पडेल. पुढे जाऊया. सो आता आहाराकडे येऊया. खूप खूप बोलू शकते पण जेवढं खूप महत्त्वाचं आहे तेवढ्या गोष्टी सांगते तुम्हाला. सो हे तर आहेच आहे.
पण सगळ्यात पहिलं जे मगाशी सरांच्या ह्याच्यात आलं, सरांनी खूप छोटे छोटे मला मुद्दे बोलण्यासाठी देऊन गेले, 2 मिनटं बोलले तरी. पण जे रील्समध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण बघतो आणि मग आपण कन्फ्यूज होऊन जातो की एक्झॅक्टली करायचं आहे काय आपल्याला. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सिम्पल सांगेन की सॉल्ट, SALT असं आपण लक्षात ठेवूया. S इज फॉर सीझनल, जे सीझनमध्ये आहे ते खाऊया. A इज फॉर अँसेस्ट्रल, म्हणजे जे माझी आई आजी खात आले होते ते खाऊया. L इज फॉर लोकल, जे माझ्या इथे मिळतं ते खाऊया. अँड T इज फॉर ट्रॅडिशनल, सो जे माझे सण वार परंपरा ह्याच्यानुसार माझं खाणं पिणं आहे, जे ऑफकोर्स अगेन सीझनवरती डिपेंडंट आहे. सो आपलं जे काय म्हणतो खाणं पिणं आहे, आणि एस्पेशली महाराष्ट्राचं, मग असे ते महाराष्ट्र गीत गाताना पण म्हणजे तुम्ही लावलं होतं ते पण, की खरंच महाराष्ट्र नुसतं समृद्ध आहे आपण गाण्यातून म्हणतो का, नाही. महाराष्ट्रीयन थाळीसारखी थाळी नाही व्हेन इट कम्स टू न्यूट्रिशन. उसळ आहे, डाळ आहे, कोरडी चटणी आहे, आता नटमिक्स आले, फ्लॅक्स सीड्स आणि चिया सीड्स आणि मेलन सीड. आपल्याकडे जवसाची चटणी, तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, कारळे तिळाची चटणी पहिल्यापासून आहे. त्यांना कोणी सांगायला गेलं नव्हतं हेल्दी फॅट्स आणि ओमेगा 3 आणि हे माहिती होतं त्यांना. सो रोजच्या जेवणामध्ये एक उसळ, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, डाळींची पण व्हरायटी एवढी आहे आपल्याकडे, उसळींची व्हरायटी एवढी आहे आपल्याकडे, आपल्याकडे भाकरीची व्हरायटी एवढी आहे, नाचणी ज्वारी बाजरी. गहू मागून आला आणि कानामागून येऊन तिखट झाला, मग आता एकदम गहू बंद, असं नाही आहे, बंद करा असं नाही आहे गहू. पण अगेन आपलं लोकल काय आहे, गहू आता पिकवतो ना आपण, नाही असं नाही, पण गहू मुळात नॉर्थचा आहे, नॉर्थ इंडियाचा आहे गहू. आपलं काय आहे, आपलं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ज्वारी बाजरी आहे, कोकण किनारपट्टीला गेलात तर नाचणी आहे. सो तिथल्या लोकांनी आयडियली ते खाणं अपेक्षित आहे. आणि काही वर्षांपूर्वी आजार का नव्हते, कारण दळणवळण नव्हतं, त्यामुळे तिथली गोष्ट तिथेच राहत होती आणि त्यामुळे तिथेच ती खाल्ली जात होती आणि तिथे तीच खाल्ली जात होती. आता अगेन सो वेगवेगळं चाखूया ना, डेफिनेटली पास्ता पण कधीतरी खायला हरकत नाही, पिझ्झा खायला हरकत नाही, ओट्स घ्यायला हरकत नाही, पण तेच घ्यायचं इज नॉट रेकमेंडेड. इथे तुमच्या इथे जे पिकतं आहे, सो आता आपल्याकडे तेलसुद्धा, परत तेलावरती म्हणजे तेल कुठलं खायचं हा खूप अशा ठिकाणी गेल्यावरती खूप संभ्रम असतो लोकांच्या मनात. तेलाचंही सेम आहे, एकतर कुठलंही घ्या, कमी प्रमाणात घ्या. कमी म्हणजे किती, आपल्याला किती तेल पुरेसं आहे माहिती आहे दिवसाला, एका माणसाला आपण ज्या जीवनशैलीत राहतो 4 चमचे. कुठले 4 चमचे, टीस्पून पोहे खायचे चमचे. दिवसभरात तुमचं भाजी पोळी सगळं सगळं सगळ्याला मिळून आपण त्याच्या भरपूर जास्त खातो. म्हणजे जर मी काढलं तर सरासरी महिन्याला एका व्यक्तीला 500 ते 600 ml एवढंच तेल लागतं. म्हणजे तुमच्या घरात जर 5 व्यक्ती राहत असतील तर तुम्हाला आयडियली 3 लिटरपेक्षा जास्त तेल, तूप, बटर सगळं मिळून 3 लिटरमध्ये तुमचं बसलं पाहिजे. कोणाचंही बसत नाही, इन्क्लुडिंग मी. जर आपण कॉन्शियसली केलं नाही, कॉन्शियसली जर केलं नाही तर कोणाचंही बसत नाही. आपल्याला ते कॉन्शियसलीच करायला लागतं. हेल्दी इटिंग आत्ताच्या काळामध्ये आपोआप होणारी गोष्ट नाही, सुरुवातीला तरी. ती आधी तुम्हाला जाणून बुजून करायला लागेल, मग ती तुमच्या रोजच्या ह्याच्यात येईल. सो इतक्या कमी तेलाचं आहे. मग कुठलं खायचं तेल, तर ऑलिव्ह ऑइलची आपल्याला गरज नाही. ऑलिव्ह ऑइल हे उगाचच आपल्या, म्हणजे ते वाईट आहे का, ॲब्सोल्युटली नाही, पण त्याचं आणि शेंगदाण्याच्या तेलाचं कंपोजिशन ऑलमोस्ट सेम आहे असं आपण म्हणू शकतो. आता ओरिजिन वेगळा आहे त्यामुळे फरक असणार आहे, पण आपलं शेंगदाणा तेल, आपल्याकडे भुईमुग पिकतो ना, मग आपल्याकडे भुईमुगाचं तेल, पंजाबमध्ये तीळ मोहरी आहे तिथे तिथलं ते तेल, आपल्याकडे कोकण किनारपट्टी खाली केरळाकडे गेलात की खोबरं आहे तिथे ते तेल. विचारच करायची गरज नाही आहे मी कुठलं तेल खाऊ किंवा मी काय कुठली भाकरी खाऊ. यू डोंट हॅव टू थिंक. जो सीझन आहे, जे तुमच्या इथे पिकतं तेच तुम्ही आयडियली खायचं आहे. सगळ्यात म्हणजे डिसिजन घ्यायला एकदम सोपं. आत्ता उद्या आपण परवा भोगीला बाजरीची भाकरी करणार का, कारण बाजरी उष्ण आहे, आत्ता थंडीचे दिवस आहेत. थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये आपण नाचणी खाणार. इतकं सोपं. आणि हे सगळं अगेन परंपरेत आहे. म्हणून म्हणलं तुम्ही एकदा सॉल्ट लक्षात ठेवलं, सीझनल, अँसेस्ट्रल, लोकल आणि ट्रॅडिशनल, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचं डिसिजन मेकिंग सोपं होतं. अजून एक तुमचं डिसिजन मेकिंग सोपं करायला, कारण का काय खाऊ, मी आत्ता लिस्ट तुम्हाला देऊ नाही शकत की हे खा आणि हे खाऊ नका, संपलं नाही. तो डिसिजन तुमचा तुम्हाला प्रत्येक वेळेला घ्यायला लागतो. सो त्यासाठी अजून एक आहे की कुठलंही काहीही आपल्या समोर आलं की आपण 2 प्रश्न स्वतःला विचारायचे. एक, आत्ता मला भूक आहे का? उत्तर जर नाही आलं तर काहीही असेल समोर ते आपण खाणार नाही.
ते आहेच आहे, पण मग तो हळूहळू मनावरती ताबा आणायला लागतो. आणि दुसरं म्हणजे ते खाण्यातून काही फायदा आहे का. सो जेव्हा मला भूक आहे आणि ते खाण्यातून मला फायदा आहे, हे दोन्ही उत्तरं हो असतील तर आपण ते खाणं अपेक्षित आहे. उदाहरण देऊन सांगते की माझ्यासमोर गुलाबजाम ठेवलेत, भूक आहे का, हो. फायदा आहे का, नाही, नाही खाणार. पण आता दुसरं उलटं उदाहरण देते की सफरचंद, भूक आहे का, नाही. फायदा आहे का, हो. तरीही मी खाणार नाही आहे. हेल्दी आहे म्हणून ते वाटेल त्या वेळेला खायचं आहे का, नाही. तुडुंब पोट भरलं आहे खूप घरांमध्ये. आता मी जेव्हा डाएट कन्सल्टेशन करते तेव्हा डाएट रिकॉल असा एक प्रकार असतो, म्हणजे तुम्ही काय खाता हे विचारून घेणं. खूप घरांमध्ये अजूनही रात्रीच्या जेवणानंतर फळ खायची सवय आहे. नाही आहे, बादली भरलेली आहे ना, वरतून तांब्याभर पाणी टाकलं की काय होणार आहे, वाया जाणार आहे. सो त्यातली नरिशमेंट वाया जाणार आहे, जे त्यातून व्हिटॅमिन मिनरल हे ते जे काही तुम्हाला मिळणार आहे ते वाया जाणार आहे. नुसत्या कॅलरीज मागे राहणार आहेत, मग गरज नाही आहे. ठीक आहे. सो हे जरी ज्यात 2-3 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी डिसिजन रोजचे रोज घ्यायला तुम्हाला सोपं जाईल. आणि तिसरं म्हणजे पोर्शन कंट्रोल. मॉडरेशन इज द की. काहीही खा, प्रमाणात खा. त्यामुळे काय होतं, जरी चुकीचं खाल्लं गेलं तरी ते प्रमाणात खायची सवय लागते आपल्याला. त्यामुळे त्याच्यातून तोटा होत नाही असं नाही, पण होणारा तोटा किंवा नुकसान हे कमी असतं. सो जरी हेल्दी खाल्लं तरीही प्रमाणातच खायचं आहे, आणि जरी अनहेल्दी खाल्लं कधीतरी तरीही ते प्रमाणात. फक्त अनहेल्दीच्या बाबतीत फ्रिक्वेन्सी पण कमी आणि अमाऊंट पण कमी. हेल्दीच्या बाबतीत फ्रिक्वेन्सी ऑफकोर्स आपण रोज खाणार, पण तरीही प्रमाण कमी. सो एवढे हे 2-3-4 जे मी आत्ता तुम्हाला पॉईंट सांगितले, सॉल्ट, त्याच्यानंतर 2 विचारायचे प्रश्न, आणि तिसरं म्हणजे मॉडरेशन इज द की. एवढं केलं तरीही तुम्हाला खूप आहे. सो प्लेट जेव्हा वाढून आपण घेतो आहोत, सगळं थोडं 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 थोडं, वाट्यांचे साईजच छोटे करून टाकायचे. छोट्याच वाट्या, मोठ्या ठेवायच्याच नाहीत. कारण पहिल्यांदा पचत होतं. आता असं मी कधी वडिलांना माझ्या सांगायला गेले, ते म्हणतो आम्ही आमच्या काळी ताटभर जिलब्या खाल्ल्या. पण तुम्ही मुंजीला एका गावातून दुसऱ्या गावात चालत जात होतात ना, तेव्हा जाऊन ताटभर जिलब्या खात होतात. आम्ही गाडीतून उतरून गाडीतून उतरून AC हॉलमध्ये जातो, घामसुद्धा येत नाही आम्हाला, तर आम्ही कसं काय, म्हणजे कुठून होणार आहे. सो पूर्वी हे करायचो म्हणून आता करून चालणार नाही आहे. किंवा आपण लहानपणी खात होतो, पचवत होतो, पण तेवढं खेळत होतो. आता आहे का, आता खेळायला जागाही आत्ताच्या मुलांनाही नाही आहे, आणि हे सगळं आत्ताच्या मुलांनाही ॲप्लिकेबल आहे ॲब्सोल्युटली. त्यामुळे तुम्ही घरातही हे सगळे बदल, कारण त्यांना खेळायला मैदानच नाही आहे आणि वेळ नाही आहे. शाळा आणि त्यांचे ते कोडिंगचे क्लासेस 5वीपासून लावलेले आणि IITचे क्लासेस, त्यांना बिचारांना खेळायला वेळ पण नाही, आणि खेळायचं म्हटलं तर जागाच नाही. कारण का सोसायटीमध्येही पार्किंगच पार्किंग आहे, कारण का प्रत्येकाच्या घरात परत 2 कार आहेत. म्हणजे कसं सगळं सर्कलमध्ये फिरतंय. आपली जी प्रगती आहे ती कशी सगळी सर्कलमध्ये फिरती आहे, आणि ती आपल्या हेल्थवरती येऊन थांबली आहे. नेक्स्ट, पाण्याचा मुद्दा होता तो माझ्याकडून राहिला की पाणी किती प्यावं. तर साधारणपणे सगळीकडे म्हटलेलं आहे की इंडियन ॲडल्टनी 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं. हां, पण ते फक्त ऑन पेपर आहे. अगेन तुम्हाला जेवढी तहान लागते तेवढं पाणी प्यायचं. काहींना जास्त लागते. कधी जास्त लागते, जेव्हा घाम ज्यांना जास्त येतो किंवा असं बडबडीचं काम असतं तेव्हा तहान जास्त लागते, पाणी जास्त प्यायचं. AC मध्ये तुम्ही नुसतेच बसलेले आहात, तहान कमी लागणार आहे. बाहेर थंडी आहे, तहान कमी लागणार आहे. पण उन्हात फिरायला गेला तहान जास्त लागणार आहे. सो मी मे महिन्यामध्ये 15 मेला जर बाहेर फिरत असेल आणि मी म्हटलं मी 8 ते 10 ग्लासच दिवसभरात पाणी पिईन तर मला कमी पडणार आहे. आणि मी थंडीमध्ये AC मध्ये जर काम करते आहे 12 तास आणि मी म्हटलं की मला 8 ते 10 पाणी प्यायचं आहे, तर मला सतत वॉशरूमला जायला लागणार आहे. सो 8 ते 10 ग्लास हे काहीतरी एक ॲव्हरेज तुम्हाला सेट करून देण्यासाठी आहे. पण मला घाम किती येतो, माझं AC त काम आहे का उन्हात काम आहे, म्हणजे माझ्या शरीरातून पाणी किती बाहेर टाकलं जातं, ह्या सगळ्यावरती डिपेंडंट मी पाणी किती प्यायचं. आणि मग ते कोण ठरवणार, ते मीच ठरवणार. मी म्हणजे माझा मेंदू ठरवणार. फक्त मी ऐकणार, माझा मेंदू सांगतोय का मला तहान लागली आहे, तोंडाला कोरड पडली आहे, सांगतो ना, तेव्हा मी पाणी मी अवेलेबल ठेवणार. माझ्याजवळ पाणी मी अवेलेबल ठेवणार. अवेलेबल असलं की ते प्यायलं जाणार. ठीक आहे. सो काय खायचं, सगळ्यात पहिला प्रश्न नाश्त्याचा येतो. नाश्त्याला काय खायचं, कारण वेळ नसणं, वेगळं काही करायला वेळ नसणं, खायला वेळ नसणं, आणि मग पोह्याने वजन वाढणं, उपमा न आवडणं, आणि मग इडली डोसा रोज कसं चालणार आंबवलेलं, असे अनेक गोष्टी होतात. आणि मग शेवटी काहीच खाल्लं जात नाही किंवा चहापोळी खाऊन बाहेर पडलं जातं. 2 केसेस होतात. ओके, तर तसं नाही आहे. कुठं काहीही घरात बनवलेलं कुठलाही पदार्थ हा नाश्त्याला चालू शकतो, फक्त तो प्रमाण. मग तुम्हाला काहीच वेगळं बनवणं शक्य नाही आहे का, तर मी जनरली सांगते कोरडी चटणी. अगेन आपल्या मोस्ट महाराष्ट्रीयन घरांमध्ये कोरड्या चटण्या ह्या असतातच. नसतील तर आपण करायला सुरुवात करूया.
काळे तीळ, पांढरे तीळ, शेंगदाणे, सुकं खोबरं, जवस, 5 आहेत. म्हणजे दर आठवड्याला एक केली, दर रविवारच्या सुट्टीला, की 1 महिन्यात रिपीट करायला लागणार नाही. ह्या आठवड्यात ती, पुढच्या आठवड्यात ती, 5 आठवड्यात 5 गोष्टी. म्हणजे इतकी व्हरायटी आहे हे मला तुम्हाला. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही करत असाल तर उत्तम आहे. ह्या मला माहिती असलेल्या मी तुम्हाला सांगितल्या. सो 5 चटण्या झाल्या आणि अर्धी पोळी किंवा 1 पोळी, म्हणजे भूक तुमची असेल त्यानुसार. पोळी भाकरी काहीतरी तर बनतंच दुपारच्या डब्यासाठी. सो ते खाल्लं तरीही चालणार आहे. आणि जर वेगळं काहीही घरात केलेला पदार्थ तर तो चालणार आहे. यातलं धिरडं वगैरे ह्या गोष्टी तर अतिशय सोप्या, म्हणजे पटकन वेळ वाचवणाऱ्या असतात. बाकी पोहे आहे, उपीट आहे, तुमची प्रकृती, तुमच्या घरामध्ये पहिल्यापासून काय बनत आलेलं आहे ह्याच्यावरती डिपेंडंट तुम्ही ठरवू शकता. सो कुठेही असं नाही आहे की ओट्सच पाहिजेत. का हेल्दी इटिंग करायचं म्हटलं की पहिलं लोक जातात आणि ते ओट्स नाहीतर म्युसिली नाहीतर कॉर्नफ्लेक्स, आणि ते जाहिरातींमध्ये पण दाखवतात की कॉर्नफ्लेक्स प्यायल्यावरती पळत पळत जाऊन गाडी पकडता येते. असं काही होत नाही. पोहे खाऊन गेलात तरी गाडी पकडता येते. कॉर्नफ्लेक्स खायची गरज नाही. मुळात ते म्हणजे मका आपला आहे, पण दुधामध्ये पण मग आपले दूधगुळ पोहे आहेच आहेत की. आपल्याकडे पण कोकणामध्ये नारळाच्या दुधात किंवा इकडे आपण साध्या दुधामध्ये गुळ घालून किंवा दही पोहे आहेत. ते तर आपला कृष्ण पण खात होता दही पोहे. अजूनही आपण दही काल्याला त्याचाच नैवेद्य करतो. सो जे आपल्याकडे आहे ते सोडून आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे की काहीतरी त्यांनी, आणि मग ते हेल्दी, आणि मग ते कसं महाग आहे, मग हेल्दी खाणं कसं महाग आहे, मग मला जमतच नाही. किंवा ते काहीतरी वेगळं करायला लागतंय, मग मला जमतच नाही. कारण आपल्याला असं वाटतं की आपलं हेल्दी नाही आहे. आपलं जे आहे ते तेवढं हेल्दी तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे, काहीच मिळणार नाही आहे. फक्त प्रपोर्शनवरती एकदा तुमचा कंट्रोल आला ना की काही प्रॉब्लेम नाही. सो नाश्त्याला काही चालणार आहे. दुपारच्या जेवणामध्ये लिमिटेशन होतात वर्किंग क्लाससाठी एस्पेशली, कारण नाही सगळं आणता येत. कितीही आता लीक प्रूफ कंटेनर्स आले आणि काही आलं तरी एक लिमिटेशन आहे. सो आणि मग त्याच्यातून काय होतं, रात्रीचं जेवण हेवी होतं कारण दुपारी नीट खाल्लेलं नाही आहे. पण दुपारी जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला आणणं शक्य आहे, जास्तीत जास्त म्हणजे जेवढं गरजेचं, एक काहीतरी प्रोटीनसाठी राहू दे. मग ते दही असेल तर दही, वरण असेल तर वरण, उसळ असेल तर उसळ, किंवा नुसतंच वाफवलेलं मूग, मटकी, भिजवलेले शेंगदाणे, चणे तुम्हाला आवडत असतील तर असं काहीही चालेल, पण काहीतरी एक प्रथिनांसाठी असू दे. आणि मग पोळी भाजी किंवा भाकरी भाजी, पोळी भाकरी ह्याच्यामध्ये पण व्हरायटी शक्यतो ठेवा. भातही वाईट नाही. व्हेन इटन इन प्रपोर्शन नथिंग इज बॅड. पण सपोज मला वेट लॉस करायचं आहे उदाहरणार्थ, आणि मी रोज 1 भाकरी आणि 1 वाटी भात खाते उदाहरणार्थ, ओके. तर मला जर आता वेट लॉस करायचं आहे तर मी भात पूर्ण बंद करण्याऐवजी मी 2 गोष्टी करू शकते. एक तर भात पूर्ण बंद करू शकते आणि 1 भाकरी खाऊ शकते, किंवा भाकरी मी 3 चौथ खाईन आणि 1 चौथच्या ऐवजीचा भात खाईन जर मला भात आवडत असेल. म्हणजे कुठलीच गोष्ट पूर्ण बंद नाही करायची, पोर्शन आपल्याला इनॉल कमी करायचा आहे. मग तो कसा करायचा हा, किंवा आज माझी आवडती आमटी आहे तर मला भातच जास्त खायचा, मी त्या दिवशी भाकरी किंवा पोळी खाणार नाही. आपलं काय आहे की मला हेही खायचं आहे आणि मला तेही खायचं आहे. तसं नाही होत, तसं होत नाही. एक हे जर आपल्याला म्हणजे काहीतरी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मधल्या वेळचं खाणं खूप महत्त्वाचं. दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंतची जी गॅप पडते ती इधर गॅप पडते किंवा मग काहीतरी चुकीचं खाल्लं जातं. ऑफिसमधून जाता जाता वडापावच घेऊन जा, समोसा घेऊन जा, आय डोंट नो नाशिकमध्ये स्ट्रीट फूडमध्ये काय, नाशिकची मिसळच फेमस आहे, पण ती सकाळी खात असतील लोक अशी माझी आशा आहे. सो संध्याकाळच्या खाण्याला जे काय असेल, नाहीतर मग दुसरं होतं की दुपारी मी 2 वाजता खाल्लं आहे आणि रात्री मी 9, 9:30 जे काही वाजता खाते, एवढी गॅप झाली आहे की पोटामध्ये कावळे जाता. त्यामुळे माझी सत्सद विवेकबुद्धी कामच करणार नाही आहे. मला कितीही कळतंय हे चांगलं नाही आहे तरी पण मला खावंसं वाटणार आहे. किंवा बऱ्याचदा क्रेविंग्स ज्याला आपण म्हणतो की जेवणानंतर गोड खावंसं वाटणं, किंवा जेवणानंतर उगाच चिप्सचं पाकिट किंवा फ्रीजमध्ये जाऊन काहीतरी बघणं, दॅट इज अन इंडिकेशन की तुमची गॅप मोठी होती आहे. 99% वेळेला असं होतं ज्या लोकांचं दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या मध्ये काहीच नाही आहे, चहा सोडून द्या, चहा आपण धरत नाही, सो काहीच खाल्लं गेलेलं नाही आहे, त्यांना रात्रीच्या जेवणानंतर गोड खावंसं वाटणं, किंवा जर तिखट आवडीकडे कल असेल तर मग चिप्स, फरसाण असं काहीतरी शोधत राहणं हे कॉमन आहे. सो म्हणून मधल्या वेळेला काहीतरी, मग मधल्या वेळेला मी जनरली काय म्हणते, असं आणा की भूक लागली तर खाल्लं, नाही लागली तर ते दुसऱ्या दिवशीलाही कॅरी फॉरवर्ड होतं. उदाहरणार्थ भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, लाह्या, ह्या सगळ्या गोष्टी की ते खराब नाही होत, त्या तुमच्या कंटिन्यू होतात. आता लाह्यांबद्दल बोलतोय तर मखाण्याबद्दल बोलूया. हेल्दी आहे,
खूप आत्ता सध्या मखाणा ट्रेंडमध्ये आहे. म्हणजे केमिस्टकडे पण मखाण्याचे फ्लेवर्स मिळत आहेत. म्हणजे जवळजवळ ते औषधांच्या ह्याच्यात त्यांनी नेऊन ठेवलं. तर डेफिनेटली हे वाईट काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. पण एवढीशा त्या बाटलीसाठी 190 रुपये वगैरे देण्या इतका भारी आहे का? नाही. मी त्यापेक्षा चुरमुरे आणीन, लाह्या आणीन साळीच्या, ज्वारीच्या, त्याला कधीतरी तूप मीठ लावून ठेवीन आणि ते खाईन. तर ते म्हणजे चालण्यासारखं आहे. हां, टेस्टमध्ये वेगळं आहे, कधीतरी खायला हवं आहे, आवश्यक खा. पण एकच गोष्ट हेल्दी आहे जे आपल्याकडे इक्वेशन बनवून आपल्याला दिलं जातं ना, की ऑलिव्ह ऑइलच हेल्दी आहे, त्याच्यानंतर ओट्सच हेल्दी आहेत, संध्याकाळच्या खाण्याला मखाणच हेल्दी आहे, असं नाही आहे. शेंगदाणे पण हेल्दी आहेत, फुटाणे पण हेल्दी आहेत, लाह्या पण हेल्दी आहेत, घरी केलेलं भडंग पण तेवढंच हेल्दी आहे. आणि मग घरी पोचतो आहोत आणि भूक जास्त लागते आहे, तर त्या भडंगमध्ये हवं तर कांदा टोमॅटो लिंबू घालून खा, अजून पोट भरेल तुमचं. पण तिथे काहीतरी खा जर भूक लागत असेल तर. नसेल लागत तर शेवटी आपला रूल तोच आहे, बॉडीचा ऐकायचा. ज्या दिवशी लागेल त्या दिवशी खायचं. आणि म्हणून कोरडा खाऊ, आज नाही संपला तर उद्या खाल्लेला चालतो. मनुके आहेत, काळे मनुके. काळे मनुके तर फार अंडररेटेड आहेत आपल्याकडे, फारच अंडररेटेड आहेत काळे मनुके. फक्त औषध म्हणूनच आपण घेतो. भिजवलेले असतील तर उत्तम आहेत, पण नसतील म्हणजे भिजवून तर काही एस्पेशली लहान मुलांना आवडत नाही, तर त्यांना खाऊ दे. पण मग त्याच्याबरोबरीने ते पाणी पिता आहेत ना एवढं फक्त बघूया, म्हणजे मग नाहीतर मग कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. सो असे हे खूप अंडररेटेड बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे. आपण अंजीरच करतो आहोत. अंजीरही चांगलेच आहेत, सुके अंजीर, पण काळे मनुके पण तितकेच चांगले आहेत. आणि रात्रीचं जेवणामध्ये आता दुपारच्या जेवणामध्ये कच्चं जर घ्यायचं तर आपण शक्यतो सांगतो की दुपारच्या जेवणामध्ये कच्चं घ्या. रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो कच्चं घेऊ नका. रात्रीपर्यंत नाही म्हटलं तरी पचनशक्ती थोडीशी आपली गाडी जी आहे ती खाली आलेली असते. सो तिथे अगदी तुम्हाला जर घ्यायचं म्हणजे खास करून वजन तुम्हाला कमी करायचं आहे तर सूप वगैरे घेऊ शकता. फक्त सूप आणि सॅलड म्हणत नाही होत आपण, पण सूप का एवढं डाएटमध्ये पुढे आलं तर कारण हे आहे की एकतर व्हिटॅमिन मिनरल तुम्हाला मिळतात, गाळलं नाहीत तर फायबरही मिळतात त्याच्यातून, शक्यतो गाळू नका. आणि दुसरं म्हणजे पोट भरल्याचं फिलिंग. आपोआप पोळीचं प्रमाण कमी व्हायला, आपोआप भाकरीचं प्रमाण कमी व्हायला मदत होते. प्रयोग करून बघा. दुपारच्या जेवणामध्ये का ताक, पचायला चांगलं वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण वजन तुम्हाला कमी करायचं असेल तर ताकाने सुरुवात करा. 1 ग्लास ताक घ्या. आता इतक्या थंडीच्या दिवसांमध्ये नाही म्हणत मी, पण अदरवाईज उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नक्कीच. आणि मग तुम्ही खा. आपोआप तुम्हाला जी 2 भाकरी लागत होत्या त्या 1.5 भाकरीमध्येच पोट भरणार आहे. लॉजिकल आहे ना, पोटाचा तेवढा भाग भरला गेलेला आहे. सेम विथ द सूप. सो व्हिटॅमिन मिनरल मिळतात, ताकाने पचनाला मदत होते, हे बेनिफिट्स आहेत. पण आत्ता आपण वजन आणि ह्याच्याबद्दल बोलतो आहोत, तर वजन कमी करण्यामध्येही रोल आहे त्याचा. काही क्वेरी होती? नाही, हे आता मी जनरल सगळ्यांसाठी म्हणून हे केलं होतं की व्हेज असतील नॉनव्हेज असतील ॲब्सोल्युटली खाऊ शकता. अगेन चांगला मुद्दा आहे, त्यानिमित्ताने बोलते त्याच्याबद्दल की नॉनव्हेजचं पण तेच आहे की नॉनव्हेजनी वजन वाढतं असं कुठेतरी संकल्पना आपली झालेली आहे, तर असं अजिबात नाही आहे. नक्की. पण ती करीची नसेल, ती नुसतं बॉइल्ड चिकनची असेल किंवा उकडलेल्या अंड्याची असेल. सो मूळ उकडलेलं अंड म्हणा, चिकन म्हणा, फिश म्हणा, मटणमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सच नाहीत. सो पोळी, भाकरी, साखर ह्यांनी जसं वजन वाढतं तसं त्यांनी वाढत अनलेस अँड अंटिल तुम्ही असं भरपूर खाल तर वाढणार नाही. प्रॉब्लेम आपलं प्रिपरेशन आहे. आपण चिकन काय करतो, चिकनची करी करतो, मग त्यात हे एवढे मसाले किंवा बिर्याणी, आणि मग आम्ही पीस खातच नाही पण आम्ही चिकन बिर्याणी खातो, म्हणजे नुसताच राईस खातो. किंवा आज चिकन करी आहे, मी रोज 1 पोळी किंवा 1 भाकरी खाते, आज मी 2 भाकरी खाते, किंवा मी अदरवाईज भात खात नाही पण नॉनव्हेज असेल की मला भात लागतो. हे ॲडिशन्स आहेत ना, त्यांनी वजन वाढतं. सो मूळ आणि ब्लेम आपण ॲज युजल त्या चिकनला करतो. चिकन हा प्रॉब्लेम नाही आहे, अंड हा प्रॉब्लेम नाही आहे, अंड्यातला येल्लो हाही प्रॉब्लेम नाही आहे जे अनेक लोकांना वाटतं. आपण ज्या पद्धतीने अंड खातो, आपण काय बॉडी बिल्डर नाही रोज 35 अंडी खायला. आपण 1 अंड खातो, जास्तीत जास्त 2, ते पण आठवड्यातून 1दा किंवा 2दा. त्याच्यामुळे डबल ऑमलेट खाल्लं तर 2, उकडलेलं तर जनरली मोस्टली लोक 1च खातात नॉर्मल. त्यातला येल्लो हाही प्रॉब्लेम नाही आहे. सो नॉनव्हेज हा प्रॉब्लेम नाही आहे ॲक्च्युअली. प्रॉडक्ट त्याच्या बाजूचा जो सगळा माल मसाला आणि प्रिपरेशन्स आणि क्वांटिटीज आहेत, दॅट्स अन इश्यू. सो तुम्ही बॉइल्ड चिकन रोज खा, काही इश्यू नाही. बॉइल्ड एग रोज खा, काहीही प्रॉब्लेम नाही. ज्या जेवणामध्ये एग किंवा चिकन घेत असाल त्या जेवणामध्ये बाकी इतर काही प्रोटीन घ्यायची तुम्हाला गरज नाही. सो त्या जेवणामध्ये डाळ, दही, पनीर हे काही घेऊ नका, नाहीतर एक्सेस प्रोटीन होईल जे गरजेचं नाही. त्रास काही होत नाही, पण एक्सेसची गरज नाही आपल्याला. आणि आपण जर पारंपरिक आपलं अगेन शास्त्र बघायला गेलो तर त्याला आपण विरुद्ध अन्न मानलेलं आहे, म्हणूनही त्या 2 गोष्टी एका जेवणामध्ये घेऊ नयेत. मॉडर्न सायन्स म्हणतं की जास्त प्रोटीन होतं, पारंपरिक म्हणतं की विरुद्ध अन्न होतं.
अल्टिमेटली करायचं एकच आहे की आपल्याला एकच कुठला तरी प्रथिनाचा प्रकार एका जेवणामध्ये घ्यायचा आहे. सो जिथे डाळ घेतो तिथे चिकन नको, जिथे चिकन घेतो तिथे अंड नको, जिथे अंड घेतो तिथे मासा नको. दॅट्स इट. अगदी घेऊ शकता, फक्त ह्याचा विचार करा, खूप तेल घातलेलं, खूप मसाला घातलेलं नको. मासा वाफवलेलाही सुंदर होतो, तो फ्रायच करायला लागतो असं नाही. सो पारसी तर डिश आहे, पात्रा फिश म्हणतात, ते केळीच्या किंवा म्हणजे हळदीच्या पानामध्ये तो वाफवला जातो. सो असं म्हणजे अगदी आता वाफवून करा असं मी म्हणत नाही, पण मिनिमम तेलावरती तुम्ही करू शकलात तर बेस्ट आहे. ठीक आहे. व्यायामाबद्दल बोललो आहोत. सो व्यायाम म्हणून शक्य जर असेल तर अगदी आवर्जून करा, की हेवी तुम्हाला करायचं असेल. पण जसं मगाशी म्हटलं 20 मिनटं रोज भरपूर आहे, तेही 6 दिवस आठवड्यातून. 7व्या दिवशी विश्रांती घ्या. मग तो वीकडेची विश्रांती घ्यायची का रविवारी एक्स्ट्रा चालून 2 मधले वीकडेज विश्रांती घ्यायची, दॅट इज युअर कॉल. त्यात माझं काहीच म्हणणं नाही. पण व्यायामाला पण विश्रांती पाहिजे, शरीराला विश्रांती पाहिजे. आता विश्रांतीबद्दल बोलतो आहोत तर उपासाबद्दल बोलते, की पोटाला पण विश्रांती पाहिजे आणि त्यासाठी उपास आवश्यक आहे. मग तो उपास म्हणजे बटाट्याचा चिवडा आणि साबुदाणा आणि रताळ्याचा कीस खाल्लेला उपास नाही. उपास म्हणजे उपास, आणि तो काही असा पूर्ण 24 तासाचाच केला पाहिजे असं नाही. पण रात्रीचं जेवण लवकर, सकाळचं जेवण थोडंसं, सकाळचं पहिलं खाणं उशिरा, असं करून रात्रभराचा उपास, किंवा कधीतरी 2 जेवणाच्या मधली थोडीशी गॅप, किंवा कधीतरी अचानक केलेला उपास की आज दुपारी जरा हेवी झालंय, रात्री नको खाऊया, पण पोटाला विश्रांती द्या अधेमध्ये. मग त्याला कारण तुम्ही काही द्या. सोमवारी करते मी उपास, गुरुवारी करते मी उपास, किंवा मी एकादशीला करते, किंवा मी चतुर्थीला करते, पण त्या दिवशी विश्रांती द्या पोटाला. अशा पद्धतीचा उपास करा. दिवस लक्षात ठेवण्यासाठी आहे की आठवड्यातून 1 दिवस होतो आहे ना, हे लक्षात ठेवण्यासाठी. सो त्याला तुम्ही काही नाव द्या, दत्तासाठी करा, शंकरासाठी करा, गणपतीसाठी करा, पण उपास अवश्य करा. आणि तो उपास म्हणजे उपास करा. अगदीच एखाद्याला काही वेळेला त्रास होतो, म्हणजे काहींना नाही भूक बधत नाही असं म्हणतो, तर मग निदान की फक्त फळं खाते मी, किंवा फक्त 1 कप दूध, दही, म्हणजे लिमिटेड गोष्टी. पण साबुदाणा, बटाटा ह्या ॲक्च्युली पचायला अजून जास्त जड गोष्टी आहेत, तर त्यांनी विश्रांती मिळणार नाही, अजून ताण येणार आहे. त्यामुळे जे आपल्याकडचे उपास आहेत तसं नाही, उपास म्हणजे उपास करा. सो जशी 5 दिवस काम केल्यानंतर तुम्हाला 2 दिवसाची किंवा 6 दिवस काम केल्यानंतर 1 दिवसाची आपल्याला सुट्टी लागते, तशी शरीर तर जन्मापासून म्हणजे मरेपर्यंत सततच काम करतं आहे. तर त्याला कधीतरी विश्रांती, त्यातल्या मेंदूला, हृदयाला, फुफ्फुसाला आपण देऊ नाही शकत, पण आतड्यांना निदान देऊ शकतो आपण विश्रांती, ती देऊयात. त्यासाठी उपास. कुठेही तुम्ही रिकामं ठेवा पोट, दॅट इज युअर चॉईस. सो मी म्हणलं तसं रात्रीचं जेवण लवकर, सपोज मी 7 वाजता घेऊ शकतो, मला 7 वाजता होतं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी 9 वाजेपर्यंत काही खात नाही, झाला की 14 तासाचा उपास. दिवसाकरता त्याच्यापेक्षा जास्त झाला आणि ताणही आला नाही, कारण का मधले 8 तास झोपेत गेले, सो ताण आला नाही. असाही उपास चालणार आहे, काही हरकत नाही. असा तर रोज होऊ शकतो उपास तुमच्याकडून, काहीच हरकत नाही आहे. ज्यांनी त्रासदायक काही जे होत नाही ते तुमचं, म्हणून म्हणलं शरीराचं फक्त ऐकायला लागा, शरीर सगळं सांगायला लागेल तुम्हाला. पण मग आता 7 वाजता जेवण झालंय, मग 9 वाजता काहीतरी तोंडात टाकतो, असं झालं तर मग उपयोग नाही. सो तिथे तो मनावरचा ताबा हवा, की 7 वाजताच मी व्यवस्थित जेवून घेतलेला आहे, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता जेवढं डिले करता येईल तेवढं डिले करा. 16 तासापर्यंत डिले करायला सांगतो आपण. सो 8 तास खायचं आणि 16 तास नाही खायचं, इथपर्यंत जायला आपण सांगतो. काही लोक आहेत 4 तास खाऊन 24 तास न खाणारे, पण इतकं अघोरी काही करायचं नाही आपल्याला. पण 12-12 तर आपण इझिली करू शकतो. रात्री 8 वाजता खाल्लं आणि सकाळी 8 वाजता खाल्लं, किती सहज शक्य आहे. फक्त मधलं उगाच तोंडात टाकणं, किंवा उगाच उशिराचं जेवणं, किंवा सकाळी उठल्या उठल्या पहिला चहाचा कप तोंडाला लावणं, एवढं फक्त अवॉइड करायला लागेल, सहज करू शकता. सो आता व्यायामाबद्दल बोलतो आहोत, तर मगाशी म्हणत तसा 20 मिनिटाचं तर करा, पण डेली ह्याच्यामध्ये जेवढे तुम्हाला व्यायामाचे प्रकार ॲड करता येतील ना, उदाहरणार्थ लांब गाडी चालत येणं. तुम्हाला लोकांना तर म्हणजे मी मगाशीच माझ्याबरोबर पूजन म्हणून आले, त्याला मी म्हणलं की ह्यांना मी सांगणारे विहाराबद्दल, ह्यांना किती सोपं आहे. म्हणजे जेवणानंतर एका फक्त बिल्डिंगला राऊंड मारून या तरी पण पुष्कळ होणार आहे तुम्हाला. किंवा जिथे मगाशी आपण लंचला गेलो होतो तिथपासून इथपर्यंत जरी आलं, खूप स्कोप आहे तुम्हाला, खूप स्कोप आहे. आणि इतकं ते सिरीन सगळं वातावरण आहे की सगळा ताण पण निघून जाईल. अर्थात वेळ मिळाला पाहिजे, दॅट आय कॅन अंडरस्टँड, की तो वेळ, हां, पण ते म्हणजे इतकं छान म्हणजे सोय आहे की काही हरकतच नाही आहे. तर त्याच्यामुळे ते होणार आहे. किंवा लिफ्ट न वापरता जिन्यानी चढ उतार करणं, ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यांनी लॉंग टर्ममध्ये तुम्हाला बेनिफिट होईल. त्याच्यानंतर आता खूप एका वेळेला बसल्यावरती
थोडं मध्ये मध्ये उठणं, जे मगाशी जे दाखवलं की ज्या अँगलमध्ये आपले हातपाय हलतच नाहीत ते थोडंसं हलवणं. नाही हलत, कुठे हलतात अनलेस अँड अंटिल आपण जाऊन काहीतरी असं जॉगिंग बॉगिंग नाही हलत आपले त्या अँगलमध्ये. सो अगदी छोटे छोटे की हे हलवणं हे हलवणं, आणि हे बसल्या बसल्या होऊ शकतं. हे बुटातल्या बुटातही केलं तरी चालणार आहे, पण ते करायला हवं आहे. आणि अगेन ती पण सवय लावायला हवी आहे, ती पण सवय की दर थोड्या थोड्या वेळाने. हां एक्झॅक्टली. किती ताण जाणवत असेल तुम्हाला फक्त एवढं केल्यावरती, कारण हाय आणि हे स्नायू वापरलेच जात नाही. ताण सगळा गुडघ्यावरती आहे. वजन वाढल्यावरती ताण गुडघे, हे अँकल आणि लोअर बॅक ह्याच्यावरती ताण आहे सगळा. बाकी मधल्या मसलवरती काही हेच नाही आहे ते अशा. त्यामुळे काय म्हणतो पण त्यांच्यामध्ये त्राण नसल्यामुळे ह्याच्यावरचा ताण वाढतोय. ह्यांच्यामध्ये त्राण आले की त्यात तो ताण बेअर करायला लागतील की गुडघ्यावरचा ताण हा कमी होईल. सो म्हणून ती हालचाल आहे. सो हे आता तुम्हालाच लक्षात येणार की जागच्या जागी बसल्या बसल्या हे करू शकतो आपण. मुळात आधी पोश्चरवरती खूप काम करा, खूप. आणि त्याने खूप म्हणजे तुम्हाला वाटणार नाही एवढा बेनिफिट येईल, वाटणार नाही एवढा बेनिफिट तुमच्या फिजिकमध्ये तुम्हाला जाणवायला लागेल की हे कमी होणं, हिप्स व्यवस्थित राहणं, एस्पेशली फिमेलच्या बाबतीत. आपण चालतो कसं, बसतो कसं, खूप कुठे फॅट डिपॉझिट होतं किंवा कुठल्या मसल जास्त शिथिल होतात ते त्या गोष्टींवरती अवलंबून आहे. आत्ता म्हणलं जिने जास्तीत जास्त जवळच्या जवळ जायला गाडी वापरणं टाळणंच. मी नेहमी म्हणते घरात रिमोट जर तिथे असेल तर लहान मुलं घरात असतात ती खूप मदतीची असतात. जागं जरा रिमोट आणून दे, आपण उठूया किंवा मग बटन बंद करायचं आहे, हातात मोबाईल आहे. म्हणजे एवढे आपण असे झालोय आणि आपण हे सगळे करतो. ह्यातलं काही ना काहीतरी आपण सगळे करतो. घरात कोणतरी छोटं जागं पाणी आणून दे, व्हाय नॉट मी उठून घेते, ती देईलच आणून किंवा तो देईलच आणून, प्रश्न त्याचा नाहीच आहे. पण मग त्याची पण हालचाल आहे, त्याची होतेच आहे हालचाल, ते बसतच नाहीत, त्यांना सांगायला लागतं एका जागी बस बाई. त्यांची आपली होत नाही आहे, आपल्याला उठायला हवं आहे. सो आपण उठूया. सो वाटतं ना, छोट्या गोष्टी वाटतात पण थेंबे थेंबे तळे साचे. ते थोडं करून दिवसभरात भरपूर कॅलरीज तुमच्या बर्न होतील. पुढचं गेलं तरी चालेल. आणि ह्याचा मला ना फार फायदा होतो. मी ना थोडीशी घाबरत गाडी चालवणारी आहे, त्यामुळे मला ते तुमचे पार्किंगमध्ये असे खूप खाली गाडी जाते, खूप वरती, तिथे मला गाडी लावता येत नाही. त्यामुळे मला इतकी सवय, मी लांबच लावते गाडी, मग आपोआप चालत जायला होतं. सो पण त्यातून एवढा फरक जाणवतो त्याने. तेवढं चालत जायचं, तेवढं एकच जिना असेल तर तो जिन्यांनीच चढायचा. वेगळा व्यायाम करायला वेळ मिळाला नाही तरी अडत नाही त्याने काही. दर तास, आता अगदी 1 तास म्हणल्यावरती घड्याळ लावून शक्य होत नाही, पण जेव्हा जेव्हा लक्षात येईल थोडंसं तिथल्या तिथे तुमचे खूप मोठे मोठे कॉरिडॉर्स आहेत. कॉरिडॉरमध्ये एक जरी एवढी चक्कर मारून परत जाऊन कामावरती बसलात तरी चालण्यासारखं आहे, पण त्याने तुम्हाला फरक जाणवेल. अटेन्शन पण वाढतं. हां, मध्ये आपण ते केल्यावरती जे ब्लड सर्क्युलेशन होतं त्याने कामामध्ये लक्ष पण लागतं. प्रत्येक वेळेला हे वाढवायला चहाच प्यायला लागतो. आता मला काही सुचत नाही, आता एक चहा मारून येतो, नाही गरज. एक राऊंड मारून आलं तरी होणार आहे. ठीक आहे, उभं राहून चालत जी कामं करता येणं शक्य आहे, मगाशी म्हणलं तसं मोबाईलवरती बोलता बोलता तसंही चालणार आहे. आणि मग हे सगळं करताना थोडंसं अप्रिसिएशन पण घेऊया स्वतःला, की काहीतरी टार्गेट ठरवूया. म्हणजे बायकांना मी नेहमी सांगते की उद्या रविवारी जाऊन शॉपिंग करा. आत्ता ज्या साईजचा कुर्ता किंवा काय जे घालताय त्याच्यापेक्षा एक साईज कमी घ्यायचं, आणि पैसे खर्च केलेत आणि आवडीचा घ्यायचा म्हणल्यावरती त्यात बसायला म्हणून आपण काहीतरी करतो. सो किंवा रोज पाणीपुरी, 1 महिना झाला मी पाणीपुरी खाल्ली नाही, पाणीपुरी जनरली आवडते म्हणून पाणीपुरीचं उदाहरण, किंवा वडापाव खाल्ला नाही किंवा मिसळ खाल्ली नाही. अप्रिशिएट, फक्त अप्रिशिएट करायला जाऊन 2 पाणीपुरी नका खाऊ, फक्त असं अप्रिशिएट करून घ्या. आपल्यालाच करायला लागतं, कोणी नाही आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी अप्रिशिएट करायला. सर मग अशी म्हणले तसं कशाला करतोय म्हणायला सगळे येतील, काहीतरी आहे तुझं, यांनी काय होणार आहे का. घरातले तर अगदीच नक्की येतील की तुम्ही काय एक वेळचं एवढं अर्धी भाकरी कमी केल्याने काही वजन कमी होणार आहे का, काही असतं तुमचं, खा, होणार आहे. ते ऐकायचं नाही आपण, 2 कान तेवढ्यासाठीच दिलेले आहेत आपल्याला. नवरा म्हणतो शॉपिंग करू नको, ऐकतो आपण नाही. बायको म्हणते बसू नका मला मदत करा, ऐकू आपण नाही ऐकत. तसं ते पण नाही ऐकायचं, आपण करत राहायचं. हां, तर मोबाईल ॲप्स मग अशी म्हणलं तशी वापरा. मोटिवेशन ठरतात ती. काल 2000 झाल्या, आज 2500 झाल्या, आज 3000 झाल्या, आज 8000 झाल्या. हां, वाढतं. त्यामुळे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ते किंवा नोट डाऊन करून ठेवणं, आज काय चांगलं केलं, आज काय चुकीचं केलं, हे नोट डाऊन करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन डू इज इन युअर हेल्थ. बेस्ट इन्व्हेस्टमेंट, आणि ती आपण अजिबात करत नाही आहोत. आपण हेल्थमधली इन्व्हेस्टमेंट म्हणजे टर्म लाईफ इन्शुरन्स घेतोय, नाहीतर हेल्थ इन्शुरन्स घेतोय,
पण तिथे म्हणजे आपण कॉन्फिडंट आहोत की आपल्याला काहीतरी होणार आहे पण ते न होण्यासाठी काही प्रयत्न करायची तयारी नाही आहे आपली, ते करूया आपण. ठीक आहे, तुमचे काही क्वेरीज असतील तर सॉल्व करायला आवडेल मला. आय होप तुम्हाला आवडलं आणि काहीतरी छान तुमच्यामध्ये बदल झालेत असं कळेल मला कधीतरी संगीता मॅडमकडून किंवा रानडे मॅडमकडून कळेल अशी मी आशा करते. बेरियाट्रिक सर्जरीज म्हणजे बेसिकली जेव्हा अवास्तव वजन वाढलेलं आहे की जे फक्त डाएट आणि एक्सरसाइज हे जे बेसिक आपण गोष्टी सांगतो त्यातून आटोक्यात आणणं जवळजवळ अशक्य आहे, किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत ज्यांनी व्यायाम करणं शक्य नाही आहे स्पेशली, किंवा डाएट करणं शक्य नाही असं होत नाही पण व्यायाम करणं शक्य नाही आहे, अशा वेळेला केल्या जाणाऱ्या काही सर्जरीज आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन जी डाएटच्या दृष्टीने असते ती असते स्टमक स्टेपलिंगची सर्जरी, की जिथे पोटाचा आकार लहान केला जातो जेणेकरून तुमचं अपेटाईट कमी होतं, तुम्ही कमी खाता. पण त्यातही असं मी नेहमी उदाहरण देते म्हणून त्या 100% सक्सेसफुल होतात असं नाही. सुरुवातीला होतं वजन कमी, मग त्यात खूप रिस्ट्रिक्शन्स असतात. तुम्ही लिक्विड आणि सॉलिड एकत्र घेऊ शकत नाही. सो तुम्ही ताक आणि जेवण असं नाही तुम्हाला, आणि दर तासाभराने खायला लागतं कारण का एका वेळेला तुम्ही एवढंच खाऊ शकता, खूप लिमिटेड खाऊ शकता. पण त्यात तुम्ही अर्ध बर्गर खाल्लं प्रत्येक वेळेला तर वजन वाढणारच आहे. सो अल्टिमेटली यू हॅव टू कम बॅक टू फूड कंट्रोल. फक्त बूस्ट करायला म्हणून त्या मदत करतात पण त्याचे कॉम्प्लिकेशन्स बरेच आहेत. दुसरं आहे की फॅट लिपोसक्शन म्हणतो, की लिटरली जे सबक्युटेनियस फॅट आहे म्हणजे त्वचेच्या खालचं जे फॅट आहे ते काढून घेतलं जातं. पण परत तेच आहे, आत्ता मी खर्च केले, घरामध्ये रिनोव्हेशन केलं, अकाउंट सगळं खाली केलं, परत माझं इन्कम आल्यावर अकाउंट वाढणार की नाही, का कायम खाली राहणार आहे. सो परत मी खाल्लं की परत ते वजन वाढणारच आहे. किती वेळा तुम्ही लिपोसक्शन कराल, एकदा कराल, दोनदा कराल. बरं ह्या कॉस्टली आहेत प्रचंड सर्जरी, ह्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत प्रचंड. सो अगदी जिथे लास्ट रिसॉर्ट आहे की आता काहीच होऊ शकत नाही तिथे आपण बेरियाट्रिक सर्जरीजकडे जा म्हणतो. अदरवाईज एक्सरसाइज आणि डाएट ह्याला पर्याय नाही. बरोबर, करू शकतो. फास्टिंगचाच प्रकार आहे अल्टिमेटली जो आत्ता आपण बोललो. त्यामुळे त्याचे बेनिफिट डेफिनेटली आहेत. म्हणजे डायबिटीसमध्ये आहे, कॅन्सरमध्ये आहे, किंवा फिमेल हॉर्मोनल जे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे फिमेलसाठी एस्पेशली आहे. पण तुमच्या प्रकृतीला सूट होतं का नाही हे तुम्हाला बघायला पाहिजे. प्रकृती आणि तुमची मेंटॅलिटी म्हणजे कसं आधीपासून मी काय करत आली आहे. आणि अपेटाईट, आता फॉर एक्झाम्पल माझं अपेटाईट खूप कमी आहे तर मला 2 वेळेला जेवून पुरणारच नाही, तेवढी नरिशमेंटच जाणार आहे. कारण का मला एका वेळेला एवढंच खाऊ शकते मी उदाहरणार्थ, तर मला नाहीच पुरणार आहे ना, मला नरिशमेंटच मिळणार आहे मी 2च वेळेला खाल्लं तर. करेक्ट. किंवा ॲसिडिटी ज्यांना त्रास आहे तिथे मध्ये जर खूप गॅप झाली तर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. सो नुसतं जर ऑन पेपर म्हणलं तर इंटरमिटंट फास्टिंग चांगलं आहे का? हो चांगलं आहे. ते माझ्यासाठी चांगलं आहे का मला तपासून बघायला लागेल असं. कॉन्स्टिपेशन बेसिकली तुम्हाला फायबर आणि पाणी ह्याचं कॉम्बिनेशन एकत्र घ्यायला लागतं. हलका असं नाही म्हणत आपण त्याच्यामध्ये आहार. हलका आहार ही थोडीशी वेगळी संकल्पना आहे. कॉन्स्टिपेशनसाठी खास करून फायबर आणि त्याच्याबरोबरीने पाणी. आणि मग फायबरमध्ये 2 प्रकार आहेत आपल्याकडे, सोल्युबल आणि इन्सोल्युबल. म्हणजे थोडक्यात जे मगाशी मनुकेंचं सांगितलं ते आपण सोल्युबल फायबर, त्याच्याबरोबर पाणी पिणं अतिशय आवश्यक आहे. आणि इन्सोल्युबल म्हणजे जे धागे दिसतात तुम्हाला पालकामध्ये, दातामध्ये जे अडकतात आपल्या जाऊन बरोबर, ते बेसिकली इन्सोल्युबल फायबर आहे. ते दोन्ही पद्धतीचं. सो भरपूर प्रमाणामध्ये पालेभाज्या सगळीमध्ये किंवा सालीसकटच्या डाळी, जेवढी अख्खी कडधान्य खाता येतील ह्या सगळ्यामधून फायबर मिळणार आहे. आणि लिक्विडचा इंटेक त्याच्याबरोबरीने पुष्कळ पाहिजे कॉन्स्टिपेशनचा. अन्न आत्ताच्या परिस्थितीत म्हणाल तर आपल्याला सगळंच शिजवून खायची गरज आहे. आता आपल्या पोटाची आतड्यांची कपॅसिटी गेली कच्चं पचवण्याची. अजूनपर्यंत निदान काकडी, टोमॅटो, गाजर हे आपण कच्चं पचवू शकतो आहोत. अजून 2-4 पिढ्यांनंतर तेही पचवू शकतील का नाही माहिती, कारण का ती आपण सवय मोडतो आहोत ना त्याची. तर ते तसे चेंजेस होत जातात शरीरामध्ये, पुढची पिढी येत जाते. तर आता नाही, आपण आता म्हणजे कडधान्य तर कधीच आपण आता सांगत नाही कच्ची, जे पहिल्यांदा असं वाटायचं. भिजवून थोड्या प्रमाणात असेल तर नुसतं भिजवून, जसं शेंगदाणे आणि डाळ आपण जुन्या काळी सकाळी नाही का खायचे, मुठभर शेंगदाणे भिजवून थोड्या प्रमाणात पचवू शकतं आपल्याला. पण असं तुम्हाला बाऊल भरून जर खायचं आहे तर ते आयडियली वाफवलेलं किंवा भाजलेलं 2पैकी एक कुठली तरी संस्कार म्हणतो आपण त्याला अन्नावरचे, ते केलेलं पाहिजे. कशा पद्धतीने करता आहात त्याच्यावरती आहे. आराम मिळतो हे नक्की आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आराम मिळाल्यानंतर त्याला रिजनरेट व्हायला मदत होते. जसं आपण सतत जर जागे राहिलो, 2 दिवस मी झोपलेच नाही तर माझी जी झोपेमध्ये होणारी रिकव्हरी आहे तीच होत नाही. तर त्याच्यामुळे आतड्यांना आराम मिळाल्यामुळे त्यांची रिकव्हरीही बेटर होते. पण तो कसा, अगेन तेच आहे की तो कसा, खूप काळासाठी तुम्ही केला
तर उलटाही परिणाम होऊ शकतो. जसं की आता उपोषणाला बसतात लोक, किंवा काही मेडिकल रिझन्समुळे कोमामध्ये आहे व्यक्ती किंवा काहीतरी, की त्यांना नुसतंच IV मधून काही चाललेलं आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमला कंप्लीट आराम मिळालेला आहे, तर अशा वेळेला उलटी कपॅसिटी कमीसुद्धा होते. आणि म्हणून त्यांना जेव्हा परत ओरल इंटेकवरती आणतो, उपोषणाला नेहमी पाणी किंवा लिंबू म्हणजे लिक्विड काहीतरी देतो, तर तिथे त्यांनी लगेच वडापाव खायला बसले तर नाही चालणार आहे. सो त्या अतिविश्रांतीमध्ये कमी होत नाही कपॅसिटी, पण ऑब्व्हियसली ना ते बंद पडलं आहे ना मशीन, तर ते एकदम कसं दाणकन चालू होईल. तर ते 2 गोष्टी आहेत, कसा परिणाम होईल ते. हां, तर आता आपण जर अगेन पारंपरिक बघितलं तर अग्नी म्हणलेलं आहे आपण. सो जी भूक लागते ती अग्नी आहे, त्याच्यामध्ये पाणी घातल्यावरती अग्नी शांत होतो. कुठल्याही आगीत पाणी घातलं की पाणी शांत होते. सो तुमची भूक मंदावते म्हणून पाणी पिऊ नये असं हे आहे पारंपरिक किंवा आयुर्वेद आणि असं आपण जर म्हटलं तर. पण अगेन डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आपले आहेत ते पण अगेन लिक्विड आहेत. सो सगळ्यात बेस्ट इज अगेन तुम्हाला प्यायची इच्छा झाली तर तुम्ही प्यायलं पाहिजे. हां, घटघट पिऊ नका. एस्पेशली वाढीच्या वयातली मुलं वगैरे, त्यांचं अपेटाईट अजून कप व्हायची शक्यता असते, त्यामुळे ते खूप जास्त पित नाही बघा. पण काही एस्पेशली वयस्कर व्यक्ती म्हणा किंवा काय, त्यांना लागतं, त्यांना उलटं पिऊ द्या, कारण का त्यांच्या सलायव्हरी सिक्रिशन्सच कमी झालेली असतात, किंवा काही वेळेला बाय नेचर सलायव्हरी सिक्रिशन्स काहींची कमी असतात, म्हणजे लाळच सिक्रेट होत नाही, मग त्यांना पटकन ठसका लागतो. तर अशा व्यक्तींनी तोंड ओलं करून मग आयडियली खावं. पण घटघट पाणी पिऊन जेवायला बसावं असं कुठलंच शास्त्र सांगत नाही, ते पूर्ण चूक आहे. पण काही लोक अगदी पूर्ण फॉलो करतात की अजिबात प्यायचं नाही आणि मग जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यायचं, पण ते सगळ्यांना शक्य होईल असं नाही. ते शक्य झालं तर हरकत काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. चूक म्हणजे त्या बाजूला चूक काहीच नाही आहे. ह्या बाजूला गेलं तर जास्त पाणी पिणं हे चूक ठरू शकतं. 2 कारणं. एक, भूक तुमची मंदावू शकते, भूकच बेसिकली मंदावते. अग्नी शांत होतो म्हणजे तेच होतं. किंवा मग खूप जास्त ब्लोटिंग म्हणजे पोट दब्ब झाल्यासारखं जे वाटतं ते होऊ शकतं. तर त्याच्यामुळे थोडं प्यायला अगदीच हरकत नाही. घटघट पिऊ नये. आणि जे मगाशी म्हणलं ताक किंवा सूप घ्यायचं आहे ते चालतं, कारण का ते पूर्ण पाणी नाही, आणि ते पण असं घटघट पिऊन लगेच जेवायला बसलं असं नाही. जनरली 10 ते 15 मिनटं आधी सांगतो, म्हणजे ताक पिया, 10-15 मिनटाची गॅप जाऊ दे, मग जेवायला बसा तुम्ही, असं सांगतो. जेव्हा वजन कमी करायचं, कारण का तिथे भूक मंदावणंच अपेक्षित आहे म्हणून. अगदी बाटली लांब ठेवलेली असते. नाही, हे शाळेशी बोलणं करायला हवं. आता कसं नाही, खरंच आहे, हा अगदी जाणवणारा प्रॉब्लेम आहे. आता ह्याच्यात कसं हे अगेन सायकल आहे. जवळ ठेवल्यावरती मुलं एकतर लहान मुलांच्या त्या पुचूवाल्या बाटल्या तर त्या गमतीतच पितात बऱ्याचदा, किंवा सांडलवण करून ठेवतात, मग ती वह्या पुस्तकं ओली होतात. त्यासाठी म्हणजे त्यांच्या बाजूचं समजून घेतली तर आहे, पण मग त्यांना वॉटर ब्रेक्स वाढवायला सांगता येईल. सो हे जेव्हा पेरेंट्स मीटिंग असेल तेव्हा अवश्य शाळेमध्ये की पाणी बाटल्या तशाच घरी येतात. माझ्या घरची परिस्थिती त्यामुळे अगदी रिलेट करू शकते. नाही संपते पाणी, मग ते शाळेशी बोलणं करून वॉटर ब्रेक त्यांचे वाढवायला लागतात. हां एक्झॅक्टली. त्यांचे जे काही पिरियड्स असतात, तासिका म्हणतो आपण, त्याच्यामध्ये काहीतरी तर ते शाळेशी बोलणं करून करू शकता तुम्ही. हां, तुमच्या वजनाला 0.8ने गुणायचं. प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन पाहिजे. प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन पाहिजे. कुठला ना कुठला तरी प्रोटीन सोर्स प्रत्येक मेजर जे म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर ह्या तीनहीमध्ये पाहिजे. हां, जे आत्ता म्हटलं ते काय असतं की आधी पिऊ नयेचं तर आपण डिस्कस केलं. नंतर काय होतं, पूर्ण पोट भरलेलं आहे, तुम्ही पटकन जर खूप जास्त पाणी प्यायलं तर फ्लुइड शिफ्ट म्हणतो आपण त्याला, म्हणजे अचानक खूप जास्त प्रमाणात पाणी इंटेस्टाईनमध्ये शोषलं जातं आणि मग ते जे सगळं खाल्लेलं आहे ते ब्लोट होतं आणि मग पोट आपल्याला खूप फुगल्यासारखं होऊन तडस बसल्यासारखं होतं. त्यामुळे नंतरही खूप घटा भरपूर नाही प्यायचे. गोट चालणारे अर्धा तास गेल्यानंतर मग अधिक प्रमाणात तुम्ही पिऊ शकता. सो आता मॉडर्न सायन्समध्ये तर असं खरंच काही म्हणजे जेवढा जो अभ्यास मी केलेला आहे त्यात बसून उभं राहून असं काही नाही आहे. पारंपरिक शास्त्रामध्ये मात्र आहे बसून प्यावं किंवा उकडवं जे आपण म्हणतो म्हणजे कम्प्लीट स्क्वॉट डाऊन, तसंही आपल्याकडे सांगितलेलं आहे. कॉन्स्टिपेशनचं मगाशी कोणी विचारलं होतं, हां, तर त्याच्यामध्ये उकडवं पाणी पिण्याने बेनिफिट हे दिसून आलेले आहेत. कारण का तेव्हा आतड्यांची जी मॅडम जास्त म्हणजे योगाभ्यास ज्यांचं झालेला आहे ते जास्त हे करू शकतील की तेव्हा ती आतड्यांची रचना जी असते त्यांनी फरक पडतो. इवन कॉन्स्टिपेशनबद्दल बोलतो आहोत तर इंडियन टाइप्स ऑफ टॉयलेट्स आर बेटर दॅन वेस्टर्न टॉयलेट्स. अगेन जे वेस्टर्नायझेशनकडे ब्लाइंडली आपण चाललेलो आहोत तर दॅट इज रॉंग. इंडियन टाइप्स ऑफ टॉयलेट्स आर एनी टाईम बेटर फ्रॉम डायजेस्टिव्ह पॉईंट ऑफ हेल्थ. आणि मग ते जर शक्य नसेल तर ॲटलिस्ट उकडवं बसणं हे चांगलं आहे. पाणी जसं मी म्हणलं मॉडर्न सायन्स विचाराल तर उभं राहून बसून कसंही पाणी प्या, चालणार आहे. ठीक आहे, थांबूया आपण.
थँक्यू. आपल्या सखोल आणि माहितीपूर्ण मार्गदर्शनाचा आम्हाला सगळ्यांना खूप फायदा होईल. थँक्यू मॅम. आता मी डॉक्टर संगीता मॅडम यांना आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते. Good evening all. As we conclude today's nutrition and dietetics session, I would like to thank Mrs. Kasturi Bhosle madam for a wonderful and a thought-provoking lecture. Your expertise and knowledge has truly enriched our understanding of diet and nutrition. And now I think we all are prepared to make our family nutritive diet chart. We are going to enhance the nutrition in our family food and increase the calorie expenditure. I express my gratitude and thank respected Vice Chancellor Dr. Sononi sir for chairing this session. Your leadership and active role has always guided us. I also thank Director School of Health Science Dr. Ranade madam. Thanks to the AVC Center Seva Suvidha to make the event successful. I thank you all the participants for engagement and thoughtful questions. Your presence made the session successful. And finally, the entire team of School of Health Science, I declare that the session is over for now, to meet again for another health awareness session. So have a good day and have a nutritive diet. Thank you. We all have to wait and stand up for, I think, national anthem. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.